इतिहास कट्ट्याच्या दुसरं पर्व गोष्ट तिची आणि त्याच्यातील प्राचीन कालखंडातल्या या प्रवासामध्ये आज आपण म्हणजे माताभूमीपासून आपण सुरू केलं आणि ते प्राचीन काळातील स्त्री जीवनाचा इतिहास याच्या वेगवेगळ्या अंगांवरती आपण बोलतो आणि या विषयातले जे आपले तज्ञ आहेत त्या सगळ्या लोकांना आपण प्राचार्य केले. आज विषय असणार आहे ब्रह्मवादिनी ऋषिका आणि त्या आपल्या समोर गप्पांच्या माध्यमातून मांडणार आहेत डॉक्टर सुनीता सुवेन पाटील. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो इतिहास कट्ट्यावर आणि सुनीताबाईंना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर घ्या. भारतीय इतिहास संकलन समिती आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र अशा दोन्हीही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास कट्टा दर महिन्याला बोरिवलीमध्ये असतो आणि आज आपण त्या इतिहास कट्ट्यावर आहोत. 2 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि आपण 3ऱ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आहोत आणि हा कट्टा अजूनही भरतो आहे. हा जो मंडप आहे तो मांडव हा बुद्धिवंतांच्या आणि इतिहासाच्या प्रेमींनी असा दर महिन्याला एकत्र येतो आहे, सजतो आहे. मुळात बोरिवली विभागातली ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. इतिहासाची जी अभिरुची आपण जोपासतो की आपला इतिहास हा गौरवान्वित आहे, आपला इतिहास हा जगातला प्रमुख किंबहुना जगातला अत्यंत सर्वोच्च स्थानावरचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी म्हणून आपण हा इतिहास कट्टा बोरिवलीमध्ये सुरू केलेला आहे आणि दिवसेंदिवस याचा प्रतिसाद जो आहे तो वाढतोय. आपल्याकडे आपण याचा जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती सुद्धा अनेक जण आपल्याशी जोडले गेलेले आहेत. याबरोबरच आपण युट्यूब वरती प्रत्येक व्याख्यानाची जी लिंक देतो ती सुद्धा असंख्य लोकांकडनं बघितली जाते किंबहुना हे डॉक्युमेंटेशन होत आहे. कारण प्रत्येक आपला जो म्हणून विशेषज्ञ येतो आहे इतिहास अभ्यासक त्याचं डॉक्युमेंटेशन या रूपाने होत आहे, डिजिटल डॉक्युमेंटेशन, आणि जे भविष्यातील अभ्यासकांना या विषयाच्या उपयोगी पडू शकेल. अशा विविध माध्यमातून इतिहास कट्टा या चळवळीकडे पाहतो आणि भारतीय इतिहास संकलन समिती किंवा बोरिवली सांस्कृतिक केंद्र काय दोघांची खऱ्या अर्थाने इतिहास कट्ट्याच्या रूपाने झालेली मैत्री ही एका वेगळ्या पर्वाची सुरुवात आहे. आज बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे संजीवजी इथे उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला इकडनं पलीकडे अजून एक कार्यक्रम चालू आहे बोरिवली सांस्कृतिक केंद्राचा, संगीत आणि शब्दांचा. त्यामुळे एकाच बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्या 2 उद्यानांमध्ये 2 विभिन्न कार्यक्रम एका वेळेला येणं ही बोरिवलीकरांची वेगवेगळी पर्वणी आहे. प्रत्येकाच्या अभिरुचीनुसार हे वाढतं आहे आणि हे वाढतं वैभव असंच प्रतिपद चंद्ररेखेवर वाढावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांचं या कट्ट्यावरती मनापासून स्वागत. आणि आजच्या अभ्यासिका खरं तर डॉक्टर सुनीता सुवेन पाटील या इतिहास कट्ट्याशी आधीपासून जुळलेल्या आहेत. म्हणजे आज त्या बोलणार आहेत पण आमच्या कट्ट्याच्या त्या सदस्य आहेत आणि ज्याला असं आपण म्हणूया की आमच्या परिवाराच्या त्या भाग आहेत. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचा जसा कार्यक्रम आहे, इतिहास संकलन समिती ही पूर्णपणे इतिहासाला वाहिलेली संघटना आहे. आपल्यापैकी अनेक लोक त्याचे फॉर्म भरून सभासद झालेले आहात, काही लोक होता आहात. त्यामुळे सभासदाचे फॉर्म सुद्धा आहेत, तुम्ही नोंदणी केलेली आहे. ज्यांचे नंबर हे आज नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना इतिहास कट्ट्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण ऍड करतो. तुम्ही स्वेच्छेने तिथे राहू शकता कारण याच्यामध्ये कुठलीही सक्ती नाही. कारण समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना कुठलीच सक्ती नसते, तो स्वेच्छेचा विषय असतो. पण इतिहास कट्ट्याच्या त्या ग्रुपवरती आपल्याला प्रत्येक महिन्याच्या इतिहासाचं हे जे सेशन आहे या कार्यक्रमाची युट्यूबची लिंक पण आपल्याला मिळते. कार्यक्रमाच्या आधी तिथे पोस्टर, त्याची माहिती आणि कोण बोलणार आहे त्यांचा परिचय असे सगळ्या गोष्टी आपण ग्रुपवर शेअर करतो. ग्रुप ऍडमिनिस्ट्रेशनचा असल्या कारणाने तिकडे तुम्हाला कळवता येत नाही, परंतु आमचे जे नंबर वैयक्तिक आहेत ते उपलब्ध आहेत तिथे आणि त्यानुसार आपण आमच्याशी संपर्क कधीही करू शकता. हा झाला एक थोडा माहितीचा भाग. या स्वागत आणि प्रस्तावनेमध्ये मला एक महत्वाची जी गोष्ट जी मी गेल्याही सेशनमध्ये म्हटली होती की आपण यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची भारतभर
300वी जन्मशताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करतो. आणि या सुवर्णयोगाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम अहिल्याबाईंवरती आपल्याकडे होत आहेत. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताने एल्जे एनजे महिला विलेपार्ले महिला संघाचे एल्जे एनजे महाविद्यालय विलेपार्ले पूर्व मुंबई आणि पुरातत्व विभाग मुंबई विद्यापीठ आणि इतिहास विभाग SNDT विद्यापीठ या आणि भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत अशा 4 संस्थांनी मिळून 29 मार्चला म्हणजे पुढच्या शनिवारी विलेपार्ले येथे विलेपार्ले महिला संघाच्या एल्जे एनजे कॉलेजमध्ये एक पूर्ण दिवसीय अभ्यास शिबिर असणार. आणि हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि त्याचा एक फॉर्मॅट असतो. त्यानुसार उद्घाटन सत्र, त्याच्यानंतर प्लॅनरी म्हणजे विषय तज्ञांचं सत्र आणि भोजनापर्यंत भारतभरातनं जे रिसर्चर्स आपापले पेपर्स जे रिसर्च पेपर या विषयावर लिहिले त्यांचं प्रेझेंटेशन आणि त्याच्यानंतर समारोप सत्र असा एक पूर्ण दिवसांचा कार्यक्रम हा असणार आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की आपण तो कार्यक्रम हा अहिल्या देवींना समर्पित केलेला आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असणार आहे. कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. इतिहास कट्ट्यावरती आपण त्याचं ब्रोशर ठेवलेलं आहे. ब्रोशर काही तुम्हाला माहितीसाठी आपण इथे नंतर उपलब्ध पण करू. आणि शिवाय वैयक्तिक कोणी संपर्क केला तरी सुद्धा आम्ही त्यांना माहिती देत आहोत. 23 मार्चला जर थेट तुम्ही सकाळी 8:30 कारण 9 ते 5 ही वेळ आहे पूर्ण दिवसाच्या सेशनची आणि त्याच्यामध्ये भोजन वगैरे सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासाठी अदर्स म्हणजे सामान्य लोकांना 500 रुपये रजिस्ट्रेशन आहे दिवसभराचं. आणि अत्यंत मान्यवर म्हणजे आपल्या त्याचे उद्घाटक हे मुंबई विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी करणार आहेत. आपल्या सर्वांचे आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर जामखेडकर सर जे भारतातले सर्वश्रेष्ठ संशोधक आहेत, इतिहास तज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय दृष्टीचे पुरातत्वज्ञ आहेत, ते या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान असणार आहे. आणि भारतीय इतिहास संकलन योजनेचे सचिव हेमंत मुजुमदार हे अखिल भारतीय म्हणजे संपूर्ण भारताचे राष्ट्रीय सचिव जे आहेत ते तिथे प्रमुख अतिथी म्हणून आहेत. आणि याशिवाय मुख्य जे बीजभाषण असतं की नोट ऍड्रेस जे अहिल्याबाईंवरती बोललं जाईल ते विनया खडपेकर देतील. आणि आपल्याला माहिती आहे की अहिल्याबाईंवरती विनया खडपेकर हे खूप अधिकारी व्यक्तिमत्वाचं नाव आहे. त्यांचं पुस्तकही खूप प्रसिद्ध आहे. या सर्व कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आमंत्रित आहात. तुम्हा ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना हा कार्यक्रम आवडू शकेल अशा प्रत्येकाला या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. हे शिबिर यशस्वी करावं याच्यासाठी आम्ही तुम्हा सगळ्यांना विनम्र विनंती करतो. ही झाली माहिती. आणि आत्ता ब्रह्मवादिनी ऋषिका नावातच आपल्याला कळत आहे की ऋषिका आपल्याला ऋषी माहिती आहेत. सप्तर्षींपासून महर्षींपासून ब्रह्मर्षीपासून आपण सगळे शब्द हे लहानपणापासून ऐकतो. पण ऋषिका हा अभ्यासातला भाग हा सामान्य माणसांना माहित नाही. म्हणजे जसे ऋषी हे पुरुषवाचक झालं, ऋषिका स्त्रीवाचक. म्हणजे स्त्रिया ऋषी म्हणून होत्या का? किंबहुना प्राचीन काळात स्त्रिया या ऋषीपदाला पोचल्या होत्या का? ऋषी म्हणून त्यांनी कोणतं कार्य केलं? आणि अशा ऋषिकांचा अभ्यास या आज डॉक्टर सुनीता पाटील मांडणार आहेत. खूप वेगळा विषय. आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण नवीन प्रवासामध्ये आपण माताभूमीपासून सुरू केली. स्वतः जामखेडकर सरांनी सांगितलं की भारत मातेपर्यंतचा प्रवास स्त्री या मातीमधल्या इतिहासामध्ये किती कणाकणात एकरूप झालेली आहे त्याचा अभ्यास आपण करतो आहोत. त्याच्यानंतर गेल्याच याच्यामध्ये डॉक्टर असावरी वापट यांनी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पुढच्या प्रवासात आणले. आता सुनीता पाटील नेत आहेत. याच्यानंतर आपण महाभारतांसारखे किंवा रामायणासारखे जे आद्य ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधल्या स्त्रियांच्या बाबतीतलं त्या काळातलं स्त्री जीवन त्या ग्रंथांमध्ये कसं प्रकट होत आहे याबाबत सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि असा हा प्रवास जो प्राचीन स्त्रियांचा जो फारसा बोलला जात नाही, फारसा वाचला जात नाही, किंबहुना युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये अभ्यासकांमध्ये तो असतो, परंतु सामान्य माणसांमध्ये या विषयाची अधिकाधिक चर्चा होत नाही.
किंबहुना आपण वेद आपले आहेत असं आपण गर्वाने सांगतो, किंबहुना हिंदू धर्माचं आद्य म्हणजे वेद हे आपले मूळ आहेत असं आपण सांगतो, पण आपल्याला वेदांबद्दल सुद्धा माहीत नसतं, त्याचीही आपण चर्चा आपण करत नाही. खरं तर या सगळ्या गोष्टींचा चर्चा या अतिशय समाजाच्या ज्ञानामध्ये भर घालणार त्या आहेतच, परंतु आपल्या अस्तित्वाची जाणीव, कारण इतिहास शेवटी आपलं अस्तित्व असतं, आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या भूमीचा इतिहास हा आपली आधीची ओळख असते जी आपण जाणून घेत असतो. आणि त्यामुळे या प्रवासाला आजच्या या दिवशी आपल्याला डॉक्टर सुनीता पाटील मार्गदर्शन करणार आहेत ऋषिकांवर. मी तन्नाजींना विनंती करतो की आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय डॉक्टर सुनीता सुवे पाटील यांचा परिचय करून द्या. इतिहासाचा अवकाश हा किती व्यापक आहे हे रविराजजींच्या एक थोडक्या प्रास्ताविकातनं आपल्याला जाणवायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं. बऱ्याच वेळेला इतिहास म्हणजे लढाया, इतिहास म्हणजे फक्त मध्ययुगीन इतिहास, तर तसं नाही आहे. इतिहासाच्या अनेक व्याख्या आहेत. तर त्याच्यामध्ये या देशावर पहिला मानव सुसंस्कृतपणाने वावरायला लागला या खंडामध्ये, तेव्हापासून त्याच्या जीवनाचा आलेख म्हणजे इतिहास. आणि आपण त्या सर्व अंगांना थोडा 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 असा स्पर्श करतो आहोत. आपला मूळ जो भर आहे तो स्थानिक इतिहासावर आहे आणि भारताचा मूळ इतिहास त्याच्यावर आहे. आणि त्याचबरोबर आपण किती मागे जाऊ शकतो तर मोजता येणार नाहीत इतकी वर्षांचा हा इतिहास आहे. फक्त पाश्चात्यांनी आपल्याला जो लिखित आहे तोच इतिहास वगैरे असं मांडलेला आहे तर ते काही खरं नाही. पण प्रत्येक वेळेला आपण येत असाल तर आपल्याला त्याची व्याप्ती हे समजली असेल. मी आता डॉक्टर सुनीता पाटील यांचा परिचय करून देतो. श्रोत्यांच्या मध्ये सुद्धा अनेक मान्यवर आहेत जे पूर्वी येऊन गेलेले आहेत, नवीन आलेले आहेत. त्याच्यातलं एक नाव मी त्यांचा ज्येष्ठ आहे ते त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर मधुकर केशव वर्तक इथे आहेत, जरा उभे राहिलात तर. थोडा गंधारी नावाचं दिवाळी वार्षिक आहे त्याचे ते संपादक आहेत. आपल्या दैसरमध्येच राहतात आणि आज खास ते आपल्या कार्यक्रमासाठी म्हणून आले आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. असं म्हटलं तर अनेक मान्यवर आहेत, त्यांचा परिचय होत जाईल, उल्लेख होत जाईल. पण दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो की सुनीताताई यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे समाजव्यापी व्यक्तिमत्व असं आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचं आहे. म्हणजे आज या ठिकाणी जरा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करतो की वर्तक, पाटील, चौधरी हे दैसरच्या आसपासची मंडळी त्यांच्यावरच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यतः विद्या मंदिरच्या शालेय समितीच्या त्या काही वर्ष अध्यक्ष होत्या आणि आता सुद्धा आहेत. आणि शालेय समितीच्या अध्यक्ष म्हणून विद्या मंदिरशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत, इथे पल्लवी म्हात्रे आहेत, ह्या मला आता चक्कन नावं आठवत नाहीत, राऊत आहेत, राऊत मॅडम आहेत, आणि निधी गोडांबे, या सगळ्यांचा माझा सुनीतांमुळेच परिचय झालेला आहे. ती ओळख अशी आहे की बोरीवलीमध्ये, म्हणजे माझाही एम एला संस्कृत होतं, त्यांचंही संस्कृत होतं. त्यांना आठवत असेल की मुंबई विद्यापीठात मी डायरेक्टर ऑफ डिस्टन्स एज्युकेशन असताना डिस्टन्सच्या मुलांना एम ए संस्कृतमध्ये करता यावं यासाठी त्यावेळेला गौरीताई मावळेकर एचओडी होत्या. तर त्या विद्यार्थिनी आम्हाला अप्रोच झाला, मी त्याला डायरेक्टर होतो, की सर आम्हाला डिस्टन्समधनं एम ए संस्कृत करायचंय पण तुमच्याकडे प्रोव्हिजन नाही, आम्ही आमचा अभ्यास करून घेऊ तर आम्हाला ऍडमिशन द्या. तर त्याच्यामध्ये या असतील, सोनटक्के मॅडम असतील, अशा अनेक 8-10 मुली होत्या. तर त्यांना डिस्टन्समधनं एम ए संस्कृत करायला संधी ही मिळाली.
त्यांना ते आठवत असेल आणि त्यानंतर कधीही सुनीता पाटील भेटल्या की आमची ती आठवण कायम निघतेच. दुसरी गोष्ट ऐकू येत आहे? दुसरी गोष्ट की बोरिवलीत असताना मी दहिसर बोरिवलीमध्ये संस्कृत प्रेमी, संस्कृत घेऊन शिकलेले, शिकवणारे वगैरे अशांचा एक ग्रुप तयार केला होता. संस्कृतार्णवन असा ग्रुप होता आणि त्या ग्रुपची सुरुवात डॉक्टर सुनीता पाटील यांच्या घरातनच झाली. म्हणजे आमच्या अनेक बैठका त्यांच्या घरामध्ये होत असत आणि मग सगळे कार्यक्रम तिथे होत असत. गौरीताई माहुलीकर असतील, अनेक माणसं असतील. तर तसा माझा त्यांचा वैयक्तिक परिचय सामाजिक क्षेत्रातला हा जवळजवळ 8-10 वर्ष जुना आहे, जास्तच आहे. अकॅडमिकली त्यांचा परिचय मी आपल्या इतिहास कट्टा कोर ग्रुपवर पाठवलाच आहे, सविस्तर परिचय आहे. पण थोडक्यात म्हणजे त्यांच्या मुख्य विषयाच्या बोलण्यावर अन्याय होऊ नये, वेळ त्यांना मिळावा या दृष्टीने मी थोडक्यात त्यांचा परिचय असा करून देतो. मल्टी डिसिप्लिनरी पर्सनॅलिटी. म्हणजे आजकाल आपण विद्यापीठामध्ये इंटरडिसिप्लिनरी असं बोलत असतो. इंडियन नॉलेज सिस्टीम, नवीन NEP जे त्याच्याशी संबंधित आहेत, त्यांच्या असं लक्षात येईल की इंडियन नॉलेज सिस्टीम हा विषयच मुळात मल्टी डिसिप्लिनरी आहे. तर ह्या इंडियन नॉलेज सिस्टीमवर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आलेला आहे आणि पुढे कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही आर्ट्स घ्या, सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टीम हा विषय अभ्यासाला लागतोच. जर आपल्या गौरीताई माहुलीकर ज्या चिन्मय विश्वविद्यापीठात आहेत तिथे सुद्धा इंडियन नॉलेज सिस्टीम्स हा विषय कंपल्सरी केलेला आहे. डॉक्टर सुनीता पाटील यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम्सवर अनेक ठिकाणी शाळांच्या मधनं, शिक्षकांच्या मधनं ओरिएंटेशन प्रोग्राम्स आणि व्याख्यानं दिलेली आहेत. मी म्हणतो त्या मल्टी डिसिप्लिनरी आहेत. म्हणजे काय? MSc सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स. सॉलिड या शब्दावर माझा भर आहे. MA संस्कृत आणि MM मराठी. आणि मला आश्चर्य वाटतं की माणसं कुठून एवढा सगळा वेळ काढतात आणि उत्साह टिकवतात. कारण आम्ही एक MA केला आणि नंतर सिस्टीमला कंटाळलो. पण अशा प्रकारची आवड आणि आज समाजामध्ये जी गरज आहे ती अशा अप्लाइड पद्धतीने विचार करू शकणाऱ्या, ज्याचं त्यांना ग्राउंडिंग आहे आणि समाजाला आवश्यक असे जे विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं, या अशी फार थोडी माणसं आहेत. आपल्या दहिसर बोरिवलीत सुद्धा फार थोडी माणसं आहेत. डॉक्टर जामखेडकर आहेत, गौरीताई आहेत आणि माझ्या माहितीतल्या अनेक आहेत. त्याच्यातल्या सुनीता पाटील आहेत. हा एक त्यांचा आणखीन वेगळा परिचय. अकॅडमिक क्षेत्रात माणूस असला, PhD असला, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स इथे जात असला की प्रत्येक सेमिनार आला की त्याच्यावर पेपर लिहिणं आणि तो प्रेझेंट करणं आणि तो कॉन्फरन्समध्ये वाचणं, अशा कित्येक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी पेपर लिहिलेले आहेत. त्यांचे ऍक्सेप्ट झालेले आहेत, जर्नल्समध्ये ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि अशा विषयावर अनेक व्याख्यानं, उपक्रम, शिक्षकांना मार्गदर्शन डॉक्टर सुनीता पाटील यांनी केले आहे. त्यांचा परिचय मी पाठवला होता. त्याप्रमाणे MA संस्कृत वेदांत या विषयात त्यांनी 2011 सालीच PhD केलेली आहे. मुंबई तरुण भारतमध्ये त्याचं वृत्त आलं होतं, महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याची परिचय आलेला होता. तर अशा सर्व दृष्टींनी जरा मी वेगळ्या अर्थाने शब्द वापरतो, आजच्या ऋषिका अशा या डॉक्टर सुनीता पाटील आहेत आणि ह्या सुद्धा ब्रह्मवादिनी ऋषिकांशी परंपरा आणि नातं सांगणारे अशा आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून इतर तपशिलात न जाता
मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर सुनीता पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आम्ही त्याला गप्पा इतिहासाच्या गोष्टी माणसांच्या आणि त्याला त्यांनी सुरुवात करावी, आपल्याशी संवाद साधावा आणि जितका वेळ तुम्हाला आवश्यक असेल तितका वेळ तुम्ही हे घेऊ शकता. धन्यवाद. पुन्हा एकदा डॉक्टर सुनीता पाटील यांच्याबद्दल जोरदार टाळ्या. ह्या आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं, फोटोशूट होत असतं. व्हिजनरी स्टुडिओज मीरा यांचे टोनीर कांबळी आणि त्यांचे सहकारी पहिल्या कार्यक्रमापासून आपल्या कार्यक्रमाचं फोटो व्हिडिओ शूटिंग आणि त्यानंतर त्याचा पूर्ण व्हिडिओ 8-10 दिवसात ते आपल्याला पाठवत असतात. ते आपण युट्यूबवर, इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो. जयेश शहा त्या ठिकाणी आहे, तर तो आपल्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह हे सुद्धा करत, आत्ता सुद्धा सुरुवात करत असताना फेसबुक लाईव्ह त्यांनी केलं. तर सर्व जी माध्यमं आहेत आधुनिक प्रकारची, ह्या आधुनिक माध्यमामध्ये सुनीता पाटील यांचा सुद्धा लीलया संचार असतो. एक त्यांच्या ओळखीतलं राहून गेलं की परदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी भारतात राहून, ते त्याच्यातलं मला वाटतं स्पेन ना, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा त्या देशांची नावं तुम्ही सांगा. त्रिनिदाद आहे, अमेरिका आहे, नॉर्थ युरोपमध्ये लॅटविया आणि लिथुआनिया. तर ह्या सगळ्यांना युट्यूबच्या माध्यमातून इथे राहून त्या शिकवत असतात. हरिओम. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तेभ्यो गुरुभ्यो नमः. सरस्वती मातेला वंदन करूया. या देवी सितपंकजासनवरा सीनाक्षमालाकरा वीणा झंकृती नष्ट सर्व जडता स्मेर प्रफुल्लानना. या वाक्यार्थ पद प्रमाण विभवा या सर्व भाषात्मिका तां वाचामधि देवतां भगवतीं वंदे सदा भारतीं. नमो नमः. खरं म्हणजे सरस्वतीचा प्रकाश ह्या देहरूपी निरांजनात पाडण्यासाठी सर्वप्रथम माझ्या गुरुवर्या आणि आजच्या काळातल्या ब्रह्मवादिनी डॉक्टर गौरी माहुलीकर यांना मी प्रथम वंदन करते. इथे सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व वयोज्येष्ठ, ज्ञानज्येष्ठ, तपोज्येष्ठ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत याचे अध्यक्ष डॉक्टर जामखेडकर सर, त्यानंतर इतिहास संकलन समिती कोकण प्रांत उपाध्यक्ष डॉक्टर रविराज पराडकर, बोरिवली विभागाचे अध्यक्ष तन्ना सर, इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे संपर्क प्रमुख नवीन म्हात्रे आणि गोष्ट तिची आहे म्हणून सतत ह्या ठिकाणी मदत करणाऱ्या रजनीताई आणि हेमाताई ह्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करूया. विषय मला दिलेला आहे ब्रह्मवादिनी ऋषिका. नाव काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळे सर पुढली इकडे ब्रह्मवादिनी ऋषिका 3 शब्द आहेत इकडे, ब्रह्म, वादिनी आणि ऋषिका. सर्वप्रथम अर्थ पाहूया की काय सांगितलेलं आहे. तर वादिनी कळतं आपल्याला की हा स्त्रीलिंगी शब्द आहे, वद सांगणारे, मग ते नंतर ठेवा सर. तर वद सांगणारी जी सांगते ती, कारण वादिन हा पुल्लिंगी शब्द आहे. आणि ब्रह्म, आता हे ब्रह्म काय आहे, कोणाला वाटतं की हा कोणी देव आहे का किंवा वेगळं काय. माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या हा तुमचा देव आहे का, असं म्हणजे दुसऱ्या धर्मातल्या. म्हटलं नाही, ते ब्रह्म म्हणजे काय की बृह धातूपासून वाढणारं. बृह म्हणजे खूप 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 मोठं असं वर्धते इथे. आणि ते जे ब्रह्म आहे ते कसं आहे त्याचं वर्णन शांकर भाष्यामध्ये आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे. रामानुजाचार्यांनी त्यांच्या रामानुजा भाष्यामध्ये केलेलं आहे. तिथे लिहिलेलं नाही आहे, तर आहे की अस्ति तावत नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावम सर्वज्ञम सर्व शक्ती समन्वितम. कसं आहे की नित्य आहे. कारण आपण म्हटलं ना की आपल्याला झोप नाही आली, आपण झोपलोच नाही, अनेक
रात्रीमागून रात्री गेल्या तर जग आपल्याला नित्य होईल. जगाचा काही कारभार आहे तो कळेल आपल्याला. आणि ते ब्रह्म तसं आहे ना, ते नित्य आहे, ते शुद्ध आहे, त्याला कसलंही मलिनता नाही आहे, मुक्त आहे सगळ्यापासून, सर्व दोषांपासून. आणि ते कसं आहे, बुद्ध स्वभाव, अतिशय सर्वज्ञ असं आहे ते. आणि सर्व शक्ती समन्वितम, सगळ्या शक्तींचा समुच्चय असं ते ब्रह्म आहे. त्यानंतर रामानुज भाष्यामध्ये रामानुजाचार्य म्हणत आहेत ते कसं आहे, नीरस्त निखिल शेषो नीरस्त निखिल दोषो नवाधिकम अतिशय संख्येन कल्याण गुणगणाः पुरुषोत्तमः अभिधीयते. सगळे काही दोष ज्याच्यातून निघून गेलेले आहेत, अशा प्रकारचं सर्व प्रकारचं कल्याणकारी असे जे गुण ज्याच्याकडे आहेत, त्या गुणांचा समुच्चय आणि सर्वेषु पुरुषेषु उत्तमः इति, असा पुरुषोत्तम असं ते ब्रह्म आहे. मग आता ह्या ब्रह्मवादिनी काय बरं सांगतायत, तर कसं त्याच्यामध्ये एक ट्रायड आहे. आणि तो कोणता आहे की जीव, जगत आणि जगदीश्वर, मग किंवा मॅन, मॅटर आणि मेकर. मग त्यासंबंधी काही तत्त्व उलगडून सांगतायत का? नक्की. ईशावास्योपनिषदामध्ये कसं सांगितलेलं आहे की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जिताः मागृत कस्य स्विद्धनम. सर्व वाक्य त्याच्यामध्ये आलेली आहेत की ईशावास्यम जगत सर्वम यत्किंचित जगत्यां जगत, जे काही गतिशील जग आहे ते सगळं त्याच्यामध्ये विलीन आहे. आणि त्याच्यात विलीन असल्यामुळे सगळीकडे त्याचाच आधार आहे. तेन त्यागतेन भुञ्जिताः, अतिशय त्यागाने त्याचा उपभोग घ्यावा. आणि म्हणून महागृत कस्य स्विद्धनम असं सांगितलेलं आहे. आपण काय म्हणतो की एखादी मोलकरीण आपल्या घरात येते, घर स्वच्छ आहे आपलं, आणि कोणीतरी म्हणतं किती छान आहे तुमचं घर. त्यावेळेस आपण म्हणायला पाहिजे की नाही, हे माझ्या जी मला हाऊस सेल्फ आहे तिने मला ही मदत केलेली आणि तिच्यामुळे माझं घर छान होतं आहे. तर ज्याचं देणं त्याला देणं हे ईशावास्योपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या सर्व ऋषिका आहेत त्यांनी तेच केलं, ह्या ब्रह्मतत्वावर विचार. पण हे ब्रह्मतत्व तसं आहे का की प्रत्येक वेळेला वेदांताचा विचार करणं नाही. जर एखाद्या पुस्तकात असेल तर त्या अक्षरब्रह्माबद्दल बोलतील, संगीतातलं असेल तर नादब्रह्मावरती सांगतील, कामसूत्र असेल तर कामजीवनातल्या निखळ आनंदावरती त्यांनी विचार केलेला आहे. त्या काळामध्ये सुद्धा की जिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी आपण असं म्हणतो की इतके ऋषी आहेत 525, आणि त्यात छोट्याशा 27 ऋषिका. आणि ह्या ऋषिकांनी इतकं काही सुंदर सांगितलेलं आहे, तर त्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक भागावरती भाष्य करणाऱ्या होत्या. मग आता हे कसं आहे, तर हा जो आहे भगवत किंवा भगवान म्हणून संबोधलेला आहे. आणि म्हणजे काय की बिभर्ती, जो पोषण करतोय प्रत्येकाचं. गच्छती यह गमयती, जो आपल्याला घेऊन जातोय त्याच्याकडे. आणि त्यानंतर म्हटलं ना तर वसंती अस्मिन सर्वाणी भूतमात्राणी वसंती, ज्याच्यामध्ये सर्व भूतमात्र वसतात, किंवा ह्या सर्वेषु भूतमात्रेषु वसती, सगळ्या भूतमात्रांमध्ये जो निवास करतो. आणि वत कसं आहे की आपण म्हणतो ना विद्यावान विद्यावत, तसा तो भगवान असा आहे. तर अशा ह्या भगवंताबद्दल सांगणाऱ्या, अशा ह्या सर्वांटाही कुठेतरी असणाऱ्या, स्वतःसाठी काहीतरी सांगणाऱ्या ह्या ज्या आहेत त्या ऋषिका. तर मोनियर विल्यम्स आणि आपटे डिक्शनरीमध्ये सांगितलेलं आहे की ऋषिका म्हणजे कोणीतरी इन्फिरियर दर्जाचे, ज्यांना काही महत्त्व नाही आहे. तसं नाही आहे, त्याला इन प्रत्यय लागला आहे, ठण म्हणतात. आणि त्यामुळे एक असं होतं. आणि म्हणून बाल बालक, मानव माणवक, तसं ऋषी ऋषिक, ऋषीपत्नी ऋषिका, त्यामुळे त्यांनासुद्धा महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या सर्व ब्रह्मवादिनी ऋषिका, इतकी सुंदर नावं आहेत त्यांची. आपल्याला फक्त कोण माहीत आहे? गार्गी, मैत्रेयी, फार तर फार लोपामुद्रा. त्याच्या पलीकडे आपण आपली उडीच जात नाही आहे. तर आपण आता ह्या ब्रह्मवादिनी ऋषिका कोण कोण आहेत ते पाहूया सरजून एक पुढे. तर बृहद्देवता म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 282, 83 आणि 84 ह्या 3 श्लोकांमध्ये यांचं वर्णन केलेलं आहे. तर ती आहे घोषा, गोधा, विश्ववारा, अपाला, उपनिषद, ब्रह्मजाया म्हणजे ब्रह्माची मुलगी जुहू, अगस्त्यांची मुलगी
इंद्राणी, इंद्रमाता, सरमा, रोमशा, उर्वशी, लोपामुद्रा, नदी, यमी, नारी, शश्वती, श्रीर, लाक्षा, सार्पराध्नी, कद्रू, वाक, श्रद्धा, मेधा, दक्षिणा, रात्री, सूर्या, सावित्री, ब्रह्मवादिन्य, इरिता. इरिता म्हणजे काय? अटर्ड, सेड. अशा ह्या ब्रह्मवादिनी सांगितलेल्या आहेत. आता ह्या ब्रह्मवादिनी ज्या आहेत तर 7 मार्चला एक कार्यक्रम होता आणि 8 मार्चला महिला दिन होता आणि त्याच्या अनुषंगाने पूर्वसंध्येला मंत्रालयामध्ये NCPAमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला मला निमंत्रण केलं होतं. कोणी केलं होतं? तर आता माझी विद्यार्थिनी आणि त्या तिकडे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांनी स्वतः त्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, निवेदन, कवडे सर पण होते त्यांच्याबरोबर, सुंदर कार्यक्रम केला होता. तर अनेक IAS अधिकारी आपापल्या सगळ्या कविता स्वरचित किंवा दुसऱ्या कोणाचे तरी घेऊन बोलत होत्या. तिकडे एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक आले होते आणि त्यांना कविता म्हणायला सांगितली. त्यांनी कविता म्हटली. आता कविता होती त्यांची पुष्पामित्र उपाध्यायांनी रचलेली. कविता आपल्याला बऱ्याच जणांनाही माहीत आहे. कविता काय आहे की सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, गोविंद ना अब आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, गोविंद अब ना आएंगे. छोड़ो मेहंदी खड्ग संभालो, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो, खुद ही अपना चीर बचा लो. द्यूत बिछाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, गोविंद अब ना आएंगे. पहिलं कडवंच मला इतकं भावलं आणि त्यात मला आठवली रोमशा. तर ही जी पुढली स्लाईड. आता रोमशा आणि जुहू ह्या दोघीजणी आठवल्या. ही जी रोमशा आहे आणि ऋग्वेदातल्या मी फक्त सुक्तांचा क्रमांक लिहिलेला आहे तिकडे, कारण आपल्याला गोष्टी ऐकायच्या आहेत त्यांच्या. तर ऋग्वेदातलं पहिल्या मंडलामधलं 126 जे सूक्त आहे त्यातलं हा 7वा श्लोक आहे. तर ही बृहस्पतीची पुत्री आणि भावय्यव म्हणून एक ऋषी होता त्याची पत्नी. तर लग्न जमलं. आता आपण म्हणूया तसं एंगेजमेंट झाली, सगळं झालं. आता लग्नाची तयारी होते आणि भावय्यव्याने तिला नाकारलं. का नाकारलं तिला? पुढची साईड. तर तो म्हणतोय की अगं तू दिसतेस, देखणीच दिसायला, पण स्त्रीत्वाचे जे काही गुणधर्म आहेत ना मला तुझ्यात दिसत नाही आहेत म्हणे. तुझं शरीर वाढलेलं नाही आहे. त्यानंतर त्याला म्हणजे हा बोलण्याचा पण विषय नाही, पण जशा मुली यौवनात येतात तर शरीरावरती केस येतात त्यांच्या. त्यामुळे तुझ्या गुप्तांगावरती केस नाही आहेत, तुझ्या बगलेत केस नाही आहेत, मी तुझ्याशी काय लग्न करणार. आता हा विषय मला तेव्हा का रोमशा आठवली, कोण स्टँड घेणार तिच्यासाठी. तर ती स्वतः उठून उभी राहिली आणि तिने हे सूक्त रचले. ज्या काळामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती त्या काळामध्ये ती म्हणते की तिने तिच्या स्वतःच्या स्त्रीत्वाचा उच्चार केला आणि सांगितलं की मी कोण आहे, सर्वाहम अस्मी रोमशा. अरे हे बघ सगळे केस आहेत माझ्या अंगावरती. आता तिने त्याला पुढे नाकारलं, स्वीकारलं नंतर. परंतु स्वतः जर अशी एखादी व्यक्ती उच्चार करते तर किती धैर्य असेल तिच्याकडे. त्यानंतर एक जुहू म्हणून आहे, तिची स्लाईड नाही बनवली मी, पण जुहू कोण आहे तर ब्रह्मजाया, ब्रह्माची मुलगी. आता या सगळ्या ब्रह्मवादिनी आहेत. कोणाला कोणाच्या भावाने शिकवलं आहे, वडिलांनी शिकवलं आहे, जास्तीत जास्त वडिलांनी शिकवलं आहे त्यांना. जुहूचं काय झालं माहिती आहे का, लग्न जमलं आणि बृहस्पतीने सांगितलं नाही मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. लग्न झालं नंतर आणि नंतर त्याने त्याचा अपमान करायला सुरुवात केली, कारण ब्रह्माची पुत्री आहे, अतिशय हुशार आहे ती आणि त्यामुळे त्याला ते कदाचित त्याच्यापेक्षा वरचढ वाटत असेल. तिला हाकलून टाकलं घरातलं. ती आली, तिचा अपमान झाला, इतका अपमान झाला, पण तरीसुद्धा ती म्हणाली की ठीक आहे. आणि शांतपणे तिने त्याला समजावून सांगितलं की असं माझ्यात तुला काय वैगुण्य आढळलं की तू मला नाही म्हणतोयस. एवढंच फक्त त्याशी बोलली. वेगवेगळा अपप्रचार झाला तिच्याबद्दल, परंतु त्यावेळेला एक शब्दही न बोलता एखाद्या ठिकाणी आपण कसं वागावं समाजामध्ये, हे जुहूचं उदाहरण आहे. नाव पण किती सुंदर आहे तिचं. आणि त्या जुहूने हे सगळं समजावून सांगितलं. लोकांना नंतर हे कळलं आणि त्यानंतर मग त्यांनी पण ती पुन्हा काही त्याच्याकडे परत गेलेली नाही. आता हा रोमशा आणि जुहू ह्यांच्याकडनं काय दिसतं, आत्मविश्वास. आजही ह्या क्षणाला मुली अशा प्रकारे बोलत नाहीत. किती जरी आपल्याला वाटलं
वेगवेगळे कपडे परिधान केले किंवा काय केलं, परंतु अशा प्रकारे स्वतःसाठी बोलणं हा आत्मविश्वास कोण देत आहे आपल्याला? रोमशा आणि जुहू ह्या दोघेजणी देत आहेत. आता त्याच्यापुढे ही शक्तीची 3 रूपं आहेत. सर्वांना माहीत आहे की आद्य शंकराचार्यांनी सांगितलं की कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम ही सगळी शक्ती आहे. तर पहिलं कसं तिचं रूप आहे? अगदी सौम्य, आल्हादक अशा प्रकारची. त्यानंतर त्याच्यापुढे जी आहे ती एकदम स्वतंत्र, दृढनिश्चयी आणि बहुकार्यप्रवण, खूप काही करते, मल्टीटास्किंग. मग पण त्याच्याही पुढची जी आहे ती अतिशय उग्र आहे. तिला सगळं काही स्वतः करायचं असतं आणि म्हणून ती एकटी असेल ना तरी ती सांगेल मला तुमची कुणाचीही पर्वा नाही आहे, मी सगळं एकटीने करणार. म्हणून इतके वेगवेगळे हात दाखवलेली स्त्री दाखवलेली आहे. मग ते थोडंसं फेमिनिझमकडे जातं, फेमिनिस्टकडे जातं. पुरुषांचा काही दोष नसतो त्या ह्याच्यामध्ये, परंतु काही स्त्रिया अशा प्रकारे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वागतात. आता ह्या शक्तीच्या 3 रूपांमध्ये पहिलं आहे सौम्य रूप. सर पुढली स्लाईड. त्या सौम्य रूपातल्या ह्या 3 वेगवेगळ्या ऋषिका आहेत. त्यांचे प्रकार दिलेले आहेत की कोणी मनुष्य ऋषिका आहेत, कोणी मनुष्येतर आहेत, कोणी देवत्व ऋषिका आहेत. मग काही माणसांमधल्या आहेत, काही पक्षी आहेत, काही साप आहेत आणि काही शूनी. आणि कुत्री म्हणणं उचित नाही वाटत म्हणून शूनी आहे. आणि ज्यांना देवत्व मिळाले अशा सुद्धा ऋषिके आहेत. तर ह्या ऋषिका सर पुढची स्लाईड. त्या मनुष्य ऋषिकांमध्ये आहे घोषा, अपाला, रोमशा, विश्वमारा, लोपामुद्रा, शश्वती, ममता, उशिज, शची, पौलोमी. मनुष्येतरमध्ये येते सर्पराज्ञी, सर्मा जी देवशूनी आहे. आणि ज्या देवत्व ऋषिका आहे त्याच्यामध्ये येते सूर्या, सावित्री, अदिती, बागांभृणी, श्रद्धा, कामायनी, इंद्राणी आणि दक्षिणा. पुढली जी आहे सौम्य ऋषिका. ह्या तिघींचं वर्णन पाहूया. ह्या मातृका शक्ती आहे सौम्य रूपातला. तर अन्नपूर्णा आपल्याला माहीत आहे, सरस्वती माहीत आहे आणि अदिती माहीत आहे. सर पुढली स्लाईड. अन्नपूर्णेचं जे रूप आहे तर हे रूप कसं आहे की सर्वांना माहीत आहे. नित्यानंद करी, वराभयकरी, सौंदर्य रत्नाकरी, निर्धूताखिल घोर पावन करी, प्रत्यक्ष माहेश्वरी, प्रालेयाचल वंश पावन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. सगळेजण आपण हा मंत्र म्हणतोय की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच्या पार्वती. काय बरं गोष्ट आहे अन्नपूर्णेची. तर एकदा शंकराचा आणि पार्वती स्कंद पुराणामध्ये याचा उल्लेख आढळतो. दोघांची चर्चा चालली आणि पार्वतीने सांगितलं ऐहिक सुख खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सतत म्हणे ध्यानामध्ये असता. शंकराला राग आला आणि पार्वतीला पण राग आला. ती म्हणाली ठीक आहे म्हणे मी निघून जाते इथून. पार्वती गेली आणि काय संपूर्ण जगामध्ये असा हाहाकार उडला, कारण ऐहिकच काही लोक पावलं ना पूर्णपणे. आणि शंकराची खूप पंचायत झाली, कारण घरामध्ये खाणारी इतकी तोंड, मी स्वतः 5 तोंडांचे, त्यानंतर गणपती इतकं खाणारा आणि 6 तोंडांचं षडानन, कसं काय खाऊ घालणार त्यांना काही कळेना. मग शोधत आले, कुठे आले? काशीला आले. आणि काशीला आल्यानंतर त्यांना महत्त्व कळलं अन्नपूर्णेचं की अगं माते अन्नपूर्णे तुझ्याशिवाय काही शक्य नाही अगं या जगामध्ये. आणि जसं ऐहिक लागतं तसं पारमार्थिक हा सुसंवाद साधणं महत्त्वाचं आहे. आणि मग ती सौम्य रूपातली अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे ना, येते ना मी तुमच्याकडे. आणि म्हणून ही सगळ्यात पहिली जी आहे ही सौम्य रूपातली अन्नपूर्णा. आणि ही अन्नपूर्णा ऋषिका ह्या रूपामध्ये येते, कारण ती आपल्याला जवळची वाटते. त्यानंतर ह्याच्या पुढलं आपण सर्वांनी घरात पाहिलं असेल, एक चमचा असतो अन्नपूर्णेकडे, तर ती आपल्याला देत असते. आणि त्यानंतर ही सरस्वती, सरसा, अतिशय रसपूर्ण अशी जाणारी सरस्वती. आणि तिला म्हणजे ती जेव्हा येत होती, वाहत होती, कोणातही अपवित्र अशा ठिकाणी तिला काही बाधा होऊ नये. आणि म्हणून मग रुसली आणि लुप्त झाली ही सरस्वती. पण ही सरस्वती कशी आहे की अखंड प्रवाहित होत असते. आपण म्हणतो की तिला या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. सगळा जो अज्ञानाचा अंधकार आहे तो दूर करणारी ती ही सरस्वती आहे. ही सरस्वती
वाणीची देवता जी वाक म्हणून आहे, वाघांभृणी म्हणून सुद्धा आहे, पण ती आपल्याकडे काय येते, ऋषिका बनून येते. आणि त्याच्या पुढील आहे ती आहे अदिती. आता ही अदिती का, तर ही संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करणारी. आता तिच्याकडे काय आहे ना, करोडो मातांचं वात्सल्य आहे. डोळे उघडले तरीसुद्धा त्यातनं फक्त प्रेम स्रवतं. आणि ती आहे, ती कोण आहे, तर ह्या सगळ्या 12 आदित्यांची आई आहे ती. आणि हे 12 आदित्य सगळे आहेत. इंद्र आहे, विवस्वान आहे, वामन आहे, पूषा, वरुण, अंशमान, पर्जन्य, त्वष्टा, भग, मित्र, अर्यमा आणि धाता. आणि संपूर्ण विश्वाचं चालन करणारी अशी विश्वमयी चेतना. आणि म्हणून आपण म्हणतो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक. स्वामींचा जेव्हा आपण उल्लेख करतो आणि स्वामींच्या उल्लेखामध्ये एक छोटीशी अशी गोटी असते त्यांच्या हातामध्ये, त्या ह्या ब्रह्मांडापुरतं दाखवणार आहे, पण अशी अनेक ब्रह्मांड आहेत. आणि त्या सगळ्यांची नियंती ही जी आहे ही विश्वमयी चेतना ती अदिती आहे. ह्या सगळ्यात सौम्य रूपातल्या झाल्या. सर पुढचं. आता सगळ्यांना माहीत असलेली कोण आहे, गार्गी. वाचक त्या ऋषींचं नाव आणि त्यांची मुलगी. म्हणून गार्गी सतत प्रश्न विचारायची, पण काय तिचा संवाद झाला आणि कोणाशी तिने संवाद केला, तर ते आहेत याज्ञवल्क्य ऋषी. सर पुढली स्लाईड. आता हे याज्ञवल्क्य ऋषी आहेत, ह्यांची कथा तशी सर्वश्रुत आहे. याज्ञवल्क्य ऋषींचं कसं झालं की ते देवरात ह्या ऋषींचे पुत्र आणि वैशंपायन जे ऋषी होते त्यांचे ते शिष्य होते. तर खूप हुशार होते पहिल्यापासून, अगदी टेक्निकल बॅकग्राऊंड छान होतं त्यांचं. आणि मग जनक राजाकडे जेव्हा यज्ञ झाला राजसूय, आणि त्या यज्ञामध्ये वैशंपायन ऋषी तिथे गेले. पूर्णाहुतीची वेळ आली आणि अग्नीच प्रगट होईना, येईच ना. सगळे घाबरले की आम्ही सगळं व्यवस्थित केलं होतं, असं काय झालं की आम्हाला ही पूर्णाहुतीच्या वेळेस येत नाही. तर याज्ञवल्क्य पुढे आले आणि त्यांनी नम्रपणे सांगितलं की मी एक सुचवू का, मी येऊ का, काय म्हणाले. ते म्हणाले की थोडंसं आहे ना ते मी करतो. तर वैशंपायन ऋषींना वाटलं की हां आणखीन दुसऱ्या गुरुकुलामध्ये जाऊन काही वेगळं शिकला की काय म्हणून. तर ते म्हणाले ठीक आहे, तुला काही येतं का वेगळं. हो म्हणे, थोडंसं मी बदल करतो. मग त्यांनी त्यांची स्वतःची टीम बोलावली, त्यांचे सगळे शिष्य आले आणि जे काही तांत्रिक बिघाड होते ते दुरुस्त केले. आणि ते बिघाड दुरुस्त केल्यानंतर काय झालं, पूर्णाहुती झालं. आता हे झाल्यानंतर वैशंपायन चिडले, प्रचंड चिडले. आणि ते म्हणाले की तू दुसरीकडे शिकून. नाही हो म्हणे, मी दुसरीकडे नाही शिकलो, तुम्हीच शिकवलेलं, थोडासा वेगळा बदल केला. मग तिथे याची वेळ आली, काय द्यायचं होतं त्यांना, गुरुदक्षिणा. तर आता ना याज्ञवल्क्य हट्टाला पेटले. कारण कसं असतं की खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तुमची स्तुती होते तर सगळीकडे तुमचा गवगवा होतो नावाचा. म्हणून त्यांनी सांगितलं की मला पण हवी आहे दक्षिणा. तर मग किती टक्के असं सगळं झालं. ते म्हणाले मला अर्धा हवं आहे पूर्ण. गुरूंच्या बरोबर त्यांनी घेतल्यानंतर गुरूंना राग आला. मग ते म्हणाले एक काम कर, आत्ताच्या आत्ता मी जे काही तुला शिकवले ना सगळं ओकून टाक, मला तुझी जी विद्या असेल ती देऊन टाक मला. बरं म्हणले ते. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी वमन केलं. आता हे कसं आहे की आपण जरा उपमा रूपाने घ्यायचं. त्यांनी वमन केलं. आता ते वमन केल्यानंतर काय असतं वमन म्हणजे की सगळं गिळलेलं आहे ते डायजेस्ट झालेलं आहे पूर्णपणे आणि ते बाहेर येतं आहे. वैशंपायन ऋषींचे अनेक शिष्य तिकडे बसले होते. सगळ्यांनी काय केलं, तित्तिर पक्षाचं रूप घेतलं आणि ते कण गोळा केले. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं आहे, परंतु त्यांनी काय कसं असतं, आपण एखाद्या व्याख्यानाला जातो आणि त्या व्याख्यानाला त्या व्यक्तीने 4-5 पुस्तकं वाचलेली असतात. त्यामुळे 4-5 पुस्तकांचं जे काही कोर असतं ना सार ते आपल्याला मिळतं. तर त्यामुळे त्यांना माहिती आहे की याज्ञवल्क्य खूप शिकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडचं जे काही ते सार त्यांनी गिळलं. आणि ते गिळल्यानंतर ते तित्तिर पक्ष उडून गेले आणि त्यातून झालं तैत्तरीय उपनिषद. आणि ह्या तैत्तरीय उपनिषदामध्ये काय 3 प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहे. शिक्षावल्ली आहे, भृगुवल्ली आहे आणि आनंदवल्ली आहे. भृगुवल्लीमध्ये अन्नाचा उच्चार केलेला आहे. शिक्षावल्लीमध्ये कसं शिक्षण म्हणजे आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आनंदवल्ली म्हणजे रसो वैसाह. तर मग ते निघून गेले. आता ते म्हणाले मला कुणीही मनुष्य गुरु नको आहे. आणि म्हणून त्यांनी सूर्याची उपासना केली. मग आता सूर्याने सुद्धा काय केलं, ते इतक्या वेगाने आले की कुणीतरी इतका हुशार माझी प्रार्थना करतोय म्हणून सूर्यसुद्धा घोड्याच्या रूपाने धावत आले आणि त्यांना सगळं ज्ञान दिलं, ज्ञान वाटलं. आणि मग त्यातनं काय झालं, यज्जाग्रतो दूर मुदयती दैवम ननु सुप्तस्य तथैव इति
दूरंगमम ज्योतिषाम ज्योतिरेकम तन्मे मनःशिवसंकल्पमस्तु, हे शुक्ल यजुर्वेद. आणि म्हणून ही वेगळी शाखा निघाली. मग त्यांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, 15 माध्यंदिन शाखा, कण्व शाखा वगैरे वगैरे. तर असे हे याज्ञवल्क्य आणि त्यांच्याबरोबर गार्गीने संवाद साधलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे गार्गीने पुढली गोष्ट, आता इथे एक छोटंसं प्रतिकात्मक चित्र दाखवलेलं आहे, कारण नेटवर जे काही मला मिळालं ते मी घेतलेलं आहे. तर ही वाचक नवी गार्गी आणि ऋषी याज्ञवल्क्य. गार्गीने आता इकडे काय झालं होतं की याज्ञवल्क्यांबरोबर संवाद साधायचा होता. तर जनक राजाने सांगितलं, स्वतः विधेयी होते ते, त्यांचा एक पाय अग्नीत आणि एक सुवर्णजडी सिंहासनावरती, कारण मुलगी गेली असल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं, विधेयी झाले होते. तर त्यांनी काय सांगितलं की माझ्याकडे जो कोणी ब्रह्मवेत्ता आहे तो मला जाणून घ्यायचा आहे आणि त्या ब्रह्मवेत्त्याला मला 1000 गायी द्यायचे आहेत. आता कशा 1000 गायी, पण त्यांच्या शिंगांना सोनं जडवलेलं. मग आता इतकं सोनं जडवलेलं, इतक्या गायी सगळ्यांना हव्या आहेत. मग त्यानंतर मग सगळेजण आले आणि म्हणाले की ठीक आहे, प्रत्येकाने आता याज्ञवल्क्य काय म्हणाले, ठीक आहे एक काम करूया आपण. त्यांनी त्यांच्या शिष्याला बोलावलं आणि सांगितलं, अरे एक काम कर ना, ह्या सगळ्या गायी आहेत ना, जरा घरी घेऊन जा, मी आलोच मागे. घरी घेऊन जा म्हटल्यानंतर वादविवादाला 10 जण उठले आणि ते उठल्यानंतर म्हणे का नेत आहेत, तर म्हणे नाही इथे जागा हवी आहे ना, म्हणून म्हणे मी सांगतोय. म्हणे थांबा जरा. मग आता प्रत्येकाचे संवाद सुरू झाले, प्रश्न सुरू झाले आणि प्रश्न सुरू झाल्यानंतर सगळ्यांना हरवलं याज्ञवल्क्याने. शेवटी गार्गी म्हणाली की मी बोलू का थोडंसं. तर मग जनकाने दिली तिला परवानगी. म्हणजे बघा, त्यावेळेला स्त्रियासुद्धा पुढे जात होत्या, वादविवाद करत होत्या. गार्गी पुढे आली आणि पुढे आल्यानंतर मग तिने विचारलं की मी बोलू तुमच्याशी. तर म्हणे हो बोल ना गार्गी. मग तिने पहिला प्रश्न विचारला की असं म्हणतात की हे हा जो स्वर्ग आहे त्याच्यावर आणि ही जी पृथ्वी आहे त्याच्या खाली काय आहे म्हणे. आजूला बाजूला सगळीकडे पाहिलं तर असं काय आहे. त्यांनी उत्तर दिलं अंतरिक्ष. वा छान. मग अंतरिक्ष म्हटल्यानंतर मग तिने पुन्हा प्रश्न केला गार्गीने की मग अच्छा हे अंतरिक्ष जर आहे तर मग त्याच्या पुढे काय. मग त्याच्यातून पुढे उत्तर आलं. मग पृथ्वी, जल, वायू ही सगळ्या पंच तत्वांवरती उत्तर देत गार्गी पुढे चालली. गार्गी पुढे चालल्यानंतर शेवटी तिने सांगितलं की मग ह्याच्याही पलीकडे काय आहे. तर म्हणे ज्ञानी लोक त्याला अक्षर ब्रह्म म्हणून ओळखत आहेत. तर म्हणाले की हो गार्गी, आता ह्याच्या पुढे जर तू प्रश्न विचारलास तर तुझं डोकं खाली गळून पडेल. म्हणजे तिने तिथपर्यंत टफ फाईट दिली गार्गीने. मग त्यानंतर गार्गी म्हणाले की मला तुला ना काहीतरी विचारायचं आहे. तर म्हणे विचार ना, काय विचारू. तर म्हणे एक प्रश्न आहे की प्रेम आहे का ह्या जगामध्ये. तर म्हणे आहे ना प्रेम. मग प्रेमाचं बंधन असतं का. तर म्हणे नाही, प्रेमाचं कसं बंधन असेल. प्रेम म्हणे स्वार्थी हेतूने केलं जातं ना. नाही म्हणे. मग मला असं उदाहरण द्या की प्रेम स्वार्थी हेतूने केलं जात नाही. म्हणे लग्न करणं आवश्यक आहे का त्यासाठी, प्रेम करण्यासाठी. तर म्हणे हो असं काही नाही आहे, तुम्ही लग्न पण करा, लग्नसुद्धा ना करा, चालेल. नाही म्हणे मला काही हे पटत नाही, मी खुश नाही आहे तुमच्या उत्तरावरती. मग प्रेम करावं कसं म्हणे. आणि कसं समजायचं की हे स्वार्थी प्रेम आहे की हा पती माझा आहे, ही पत्नी माझी आहे, आम्ही बंधनात अडकलो आहे. म्हणे मला निस्वार्थी प्रेमाचं उदाहरण हवं आहे. तर म्हणे ठीक आहे ना, सांगतो ना निस्वार्थी प्रेमाचं उदाहरण. सगळ्यात पहिलं उदाहरण कोणतं. तर म्हणे हा सूर्य प्रकाश देतो आहे, प्रेम आहे त्याचं पृथ्वीवरती. पृथ्वी काही अपेक्षा करत नाही आहे, पण पृथ्वीवरचं जीवन फुलवतो आहे आणि इतक्या सुंदर रीतीने म्हणे ते जीवन फुलवतो आहे. तर ती काही अपेक्षेने मागते का त्याच्याकडे, किंवा तो काही वेगळ्या अपेक्षेने मागतो आहे का. नाही म्हणे. मग म्हणे तुला काय हवं आहे की स्पर्श हवा आहे ना. मग तो स्पर्श कुठून असतो. तो नुसता कोणीतरी लावला, तो काही भावनेने किंवा वेगळ्या वासनेने तो स्पर्श दिला जात नाही. आणि मग त्यानंतर मग गार्गी मान्य करते की इतक्या ही सुंदर भावना आहे प्रेमाची. आणि याज्ञवल्क्य मला जर समजावून सांगतायत. मग ती म्हणते की नाही याज्ञवल्क्य सर्वात श्रेष्ठ आहेत आणि त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तर तुम्ही ह्यांचं शिष्यत्व मान्य करा. आता गार्गी ह्या स्तराला, म्हणजे जिकडे आपल्याकडे आपण काय म्हणतो की इकडे सगळे फक्त पुरुष हुशार आहेत, पण त्या पुरुषांच्या बुद्धिमत्तेला टक्कर देणारी जी गार्गी आहे ती तेवढी महत्त्वाची आहे. आणि म्हणून गार्गी ही सगळ्यात पहिली अशी, म्हणजे द फर्स्ट इंडियन थिंकर म्हणून गार्गीचा संवाद सगळीकडे सांगितला जातो. आता त्याच्या पुढली जी आहे ना ती मैत्रेयी. आता याज्ञवल्क्यांशी संबंधित. तर याज्ञवल्क्यांचं लग्न झालं. पहिली पत्नी कात्यायनी
हे वेगवेगळे चित्र आहेत, तिची रूपं आहेत. आणि कात्यायनीबरोबर त्यांचा चांगला संसार चालला होता, व्यवस्थित होतं. मोठं ऋषिकुल होतं आणि त्या ऋषिकुलामध्ये खूप विद्यार्थीगण श्रीमंत ना, अतिशय श्रीमंत असे गुरु होते. त्यामुळे दुरून दुरून पुढे पुढे त्या युनिव्हर्सिटीमध्ये येत होते लोक. याज्ञवल्क्यांचं आता इकडे दोन थोडेसे संभ्रम आहे. त्यांचा एक मित्र, त्याचं नाव मित्र त्याचं नाव, तो इथं ऋषी होता किंवा राजा होता. तर त्यांची मुलगी मैत्रेयी, ते जायचे भेटायला मित्राकडे. मैत्रेयी याज्ञवल्क्यांपेक्षा खूप वयाने लहान होती. मी असं म्हटलं की मैत्रेयीला फार आवडायचं की हा ज्ञानी माणूस आहे, पण लग्न कसं होणार, कारण इतका वयाचा फरक आहे. कात्यायनी ताई हो म्हणेल किंवा नाही. आणि मग ती आली, तिने कात्यायनीला वेगवेगळ्या प्रकारे विनवण्या केल्या आणि असं म्हणतात त्यांचा कधीही शरीर संबंध आला नाही, पण मैत्री फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेवरती भाळली होती. मैत्री आली, लग्न झालं, 2 पत्नी, छान सुखात संसार चालला होता. आणि तो संसार चालू असताना त्यांना आलं वैराग्य. ते म्हणाले की आता मी काय करतो, माझी जी संपत्ती आहे ना, ती संपत्ती तुम्हा दोघींमध्ये वाटून टाकतो आणि मग वानप्रस्थाश्रमाला जातो आहे. कात्यायनी कशी होती, तेव्हा 2 प्रकारच्या स्त्रिया होत्या. एक होती सद्योवधू आणि दुसरी होती ब्रह्मवादिनी. सद्योवधूसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा काय असायचं ना, पहिलं एक अट असायची की तुम्हाला शिकायचं आहे, मग ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे, कारण त्याशिवाय तुमचं लग्न नाही होणार आहे. मग त्या मुली शिकायच्या आणि शिकल्यानंतर लग्न करायच्या. त्यांना आवडेल तो पती, त्यानंतर आपलं काही मुलांना सांभाळणं, सासूला सांभाळणं, असं सगळं करत त्या सद्योवधूसुद्धा ब्रह्मवादिनी व्हायच्या बरं का. तर ही कात्यायनी छान सद्योवधू संसारात रमलेली अशी होती. त्यांनी सांगितलं मला पैसे वाटायचे तुम्हा दोघींमध्ये. कात्यायनी मैत्री म्हणते मला नको, कात्यायनी म्हणते मला द्या ते पैसे. असं नाही की ती काही लालची होती, लोभी होती, असं नाही. मला तर कात्यायनी खूप आवडते नेहमी. ती काय म्हणते की एवढं मोठं ऋषिकुल आहे, एवढा मोठा पसारा तुम्ही मांडलेला आहे, दूरदूरून विद्यार्थी येत आहेत, त्यांना मी काय खाऊ घालू पैसे नसले तर, मला हवेत पैसे. मग ती काही लोभी नव्हती, ती सद्योवधू होती, झाली पण असेल ब्रह्मवादिनी नंतर. पण मैत्री म्हणते नाही बाबा, मला एक सांगा की तुम्ही जी संपत्ती दिले, संपूर्ण जगभर पसरलेली संपत्ती तुम्ही मला दिली, तर मला अमरत्व मिळेल का. तर याज्ञवल्क्य म्हणाले नाही नाही, श्रीमंत लोक जे उपभोग घेतात ते उपभोग तू घेऊ शकशील, पण तुला अमरत्व नाही मिळणार का. तर मग म्हणे काय असं असेल की ज्याने मला अमरत्व मिळेल. तर म्हणे बघ मैत्रेयी, मला फार पूर्वीपासून तर आवडायचीच गं, पण आत्ताही तू मला खूप आवडायला लागलीस म्हणे. तर ते म्हणाले की म्हणे मला उदाहरण द्या. तिचं काही उदाहरण म्हणजे समाधानच होईना. मग ती म्हणाली की असं काय असेल, काय बरं सांगा तुम्ही. तर म्हणे हे बघ, पतीला पत्नी प्रिय आहे, पत्नीला पती प्रिय आहे. कशासाठी, तिच्या आत्म्यातून तिला वाटते की मला हा प्रिय आहे. तिला त्याच्याकडून बरंच काही काही हवं असतं आणि जितकं काही हवं असते त्याला, त्याच्यासाठी आपण म्हणतो की आम्ही दोघं खूप छान आहोत, आमचं चांगलं जमतं आहे एका क्षणापर्यंत. त्यानंतर प्रत्येकाची एक वेगळी स्पेस असते आणि त्यामुळे तू तुझी, मी माझी. त्यामुळे ती म्हणते की तुला जर मी प्रिय असेल ना, तर तो प्रिय मी कशासाठी आहे, तुझ्या आत्म्याला हवे म्हणून तो जो पती रूपातला जो आत्मा आहे तो तिला प्रिय आहे. आणि मला पण तू प्रिय आहेस का, तर मला तुझ्याकडून काही हवं आहे म्हणून तू मला प्रिय आहेस. मग तिला छान वाटायला लागलं आणखीन. मग ती म्हणाली की तरी पण अजून सांगा ना, अमरत्व कसं मिळेल. तर म्हणे काय आहे ना, हे बघ मी समुद्राचं पाणी घेतलं, पण समुद्र म्हणजे काय, पाण्याशिवाय समुद्र आहे का गं, नाही म्हणे. आता मी एखादं पाणी घेतलं, त्यात मीठ टाकलं, मीठ गेलं ना विरघळून त्याच्यामध्ये, तसं विरघळायला हवं आहे म्हणे. कसं, तर म्हणे त्वचा आहे म्हणून आपल्याला स्पर्श जाणवतो आहे, नाक आहे म्हणून गंध येतो आहे आपल्याला, कान आहे म्हणून ध्वनी येत आहेत, आणि रसना आहे म्हणून आपल्याला चव कळते. अशा अनेक गोष्टी आहेत. तर काहीतरी आहे म्हणून देह आहे म्हणून आत्मा आहे ना गं, आणि त्याच्यावरती तू प्रेम करतेस ना. मग त्या क्षणाला तिला वैराग्य प्राप्त झालं आणि ती म्हणाली की चला मी तुमच्याबरोबर येते. म्हणजे सद्योवधू असलेली जी मैत्रेयी होती, ती नवऱ्याबरोबर जेव्हा वानप्रस्थाश्रमामध्ये गेली तेव्हा ती काय झाली, ब्रह्मवादिनी झाली. आणि तिचा जो विचार, म्हणजे ती सतत रमायची कुणामध्ये, तर मुलांमध्ये रमायची. तिच्या जे शिष्य होते त्यांना याज्ञवल्क्य काय शिकवत आहेत ते ऐकत राहायची. आणि म्हणून याज्ञवल्क्य श्रेष्ठ आहेतच, परंतु गार्गे आणि मैत्रेयी ह्या दोघीजणी त्या पदाला पोचल्या आणि अशा प्रकारे वादविवाद करू शकत आहेत. आजही जर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पाहिल्या तर वैद्य मॅडम अतिशय हुशार आहेत, डांगेबाई अतिशय हुशार आहेत, नरसाळे मॅडम
त्या ज्या प्रकारे सांगतायत त्या ह्या सद्योवधी असूनसुद्धा त्या काय करतायत की ब्रह्मवादिनी ह्या विषयापर्यंत त्या विचार करू शकतात. सर पुढली स्लाईड. आता बुद्धिदात्री वाक, जसं आपण सरस्वतीचं म्हटलं तर ही वाघांभ्रुणी, तर यास्काचार्य म्हणजे आपण कसं म्हणतो ना, प्रत्येकाची टीका असते ना. टीका म्हणजे काही त्याच्यावरती निरूपण नाही केलेलं आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जसं वाटतं की कठीण आहे ना हे संस्कृत, मग ते संस्कृत जरा सोपं जावं म्हणून यास्काचार्यांनी वेगळं लिहिलं, सायणाचार्यांनी वेगळं लिहिलं. आणि म्हणून यास्काचार्य म्हणतात की अमृण नावाच्या ऋषींची ही मुलगी, आणि म्हणून ती वाघांभ्रुणी, वाघ अधिक अमृणा म्हणून वाघांभ्रुणी. त्यानंतर सायणाचार्य म्हणतात की ह्या अमृण महर्षींची ती दुहिता आहे आणि ती स्वतःलाच ब्रह्मविदुषी मानते, म्हणून त्यांनी तसा उच्चार केला. सर पुढे. आणि म्हणून वाघ ही काही कोणी कन्या नाही किंवा ऋषिका नाही आहे, तर ती काय करते, आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवते. म्हणून जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा वाणी अत्यंत महत्त्वाची आहे. ही वाणी नाती जोडते किंवा वाणी नाती तोडते. आणि म्हणून कधीही जेव्हा आपण व्यासपीठावर येतो व्यासांना वंदन करतो, पण जेव्हा चर्चेला सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम जर वाणीला वंदन केलं तर ती वाणी आपल्याला नियमितप्रमाणे आपलं जे चातुर्य आहे, वाक्चातुर्य, त्याच्यावरती काय करते, नियंत्रण करते. आणि म्हणून ह्या वाणीला सदैव जपलं पाहिजे. म्हणजे आपण रामरक्षा म्हणतो ना, तर आपण शेवटी एक म्हणतो की कंठे भरतवंदितः. का बरं कंठे भरतवंदितः? तर भरत जो होता त्याने त्याच्या आईची निंदा केली, आणि आईची निंदा केल्यानंतर त्याची वाचा निघून गेली ना, आणि वाचा निघून गेल्यानंतर त्याला बोलताच येईन असं झालं. आई आहे ना त्याची, आणि तो तिचा काही काही बडबडला. आणि जेव्हा मग चित्रकूट पर्वतावरती गेला, तिकडे त्याने रामांना आलिंगन दिलं, भेट असते ना, गळा भेट आपण म्हणतो, तसं आलिंगन दिलं, तेव्हा ती वाणी पुन्हा आली कंठामधून त्यांची. आणि म्हणून हे जे चक्र आहे त्यांचं विशुद्ध चक्र आहे ते ॲक्टिवेट झालं. आणि म्हणून वाणी नियंत्रित करण्यासाठी ही बुद्धिदात्री वाक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. सर पुढे. आता ही घोषा आहे. ह्या घोषेचं काय ना की दीर्घतमस नावाचे एक ऋषी होते. दीर्घतमस नावाप्रमाणे दीर्घ म्हणजे दीर्घकाळ, तमस म्हणजे अंधकार. त्यांच्या डोळ्यासमोर अंधकार होता, म्हणजे त्यांना चर्मचक्षूंनी दिसत नव्हतं. आता ह्या दीर्घतमसांची आई होती ममता, ती पण आहे ह्याच्यामध्ये. आणि दीर्घतमसांची पत्नी, काही जण तिचं नाव उशिज असं सांगतात, किंवा ममतेचं दुसरं नाव उशिज. दीर्घतमसांना जो मुलगा झाला त्याचं नाव आहे कुक्षिवत किंवा काक्षिवत. ह्या काक्षिवताची मुलगी ती घोषा. ही जी घोषा आहे तिला आणखीन 2 मुलं, घोषेय आणि सुहस्त्य. आता म्हणजे संपूर्ण म्हणजे काय म्हणतात, जेनेटिकली बायोलॉजिकली ते सगळे हुशार होते. तर आता ह्याच्यामध्ये घोषेचं काय झालं ना, तिला झाला कुष्ठरोग. आता कुष्ठरोग झाल्यानंतर बिचारी 60 वर्षापर्यंत अविवाहित राहिली. बघा, वय वर्ष 60, ती अविवाहित राहिली. मग बाबांनी सांगितलं तिच्या, म्हणून तिने अश्विनी कुमारांची स्तुती केली, ते आले, त्यांनी तिला बरं केलं. परंतु आता हा तिने रोग निवारण केलं, पण अश्विनी कुमारांकडून जी ट्रीटमेंट घेतली तिने, तर त्याचे संपूर्ण वर्णन तिने तिकडे लिहिलेलं आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याचं वर्णन आहे. तिने 2 त्यांच्याकडे वर मागितले. पहिला वर कोणता, तर तिचं सगळं कुष्ठ जाऊ दे, ती बरी होऊ दे. आणि दुसरं काय सांगितलं की लग्न होऊ दे. विचार होता, आपण गुरुचरित्रामृत वाचतो आणि त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक 60 वर्षांची वृद्धा त्यांच्याकडे आलेली होती. आणि मग तिने सांगितलं की ह्या जन्मात काही मला मूल नाही आहे, तर पुढील जन्मी होईल का? ते म्हणे पुढल्या जन्मी कशाला, आत्ताच येतो. ती म्हणाली मी तर काही विटाळशी होत नाही, आता कुठून मी मूल होणार? आणि जा गं, मी तुला दिलं आहे ना म्हणे दान. आणि ती जाते, त्याच दिवशी तिला मासिक पाळी येते. आणि नंतर त्या पहिल्या वर्षातच तिला मुलगी होती, तिचं नाव शारदा, आणि नंतर मुलगा होतो तिला. तर ह्या ज्या काही आपण टॅली करून पाहायला गेलं ना, तर ही सगळी उदाहरणं वैदिक काळातली. आणि आता गुरुचरित्रामध्ये आपण पाहतो आहे तर 60व्या वर्षी ह्या घोषेला मुलगा झाला आहे, आणि नंतर लग्न झालं तिचं. त्या म्हणजे कदाचित त्यांना आपण आत्ताच म्हातारे झाल्यासारखं वाटतं, परंतु कदाचित तिकडे त्यांना जास्त आयुष्य असेल आणि तिला पुत्रप्राप्ती झाली. मग फक्त ह्याच गोष्टी आपण ऐकायच्या का? नाही, तर जिद्द आणि चिकाटी. कारण कोणीच आपण जरा जरी आपल्याला बरं नसलं आणि कोणी झालं अरे म्हण ना थोडंसं पारायण कर, नामस्मरण कर, आपण नाही करत. किंवा आपलं काही छान झालं तर आपण नाही करत, विसरून जातो आपण. परंतु जी सातत्य, जी कंटिन्युटी आहे ती ठेवणं, ते हे घोषाकडून आपल्याला शिकायला पाहिजे. सर पुढचं.
आता घोषानंतर आहे अपाला आत्रेयी. जिथे जिथे आत्रेयी लिहिलेलं असतं ना ते अत्री मुनींची मुलगी. आणि ही अपाला जी आहे तर हिला झालं होतं श्वेतकुष्ठ म्हणजे त्वचारोग, काय कोड झाले होते तिच्या अंगावरती. आणि सुरुवातीला तिच्या नवऱ्याने तिच्याशी दिसायला सुंदर होते ना, मग लग्न वगैरे केलं झालं, पण हळूहळू तिचं कोड वाढलं आणि मग त्याने हाकलून दिली, जा बाबा आता नको आहे तू माझ्याकडे. ती आली घरी परत अपमानित, स्वतःवरती तिला म्हणजे असं आत्महत्या केली असते ना, की आता हाकलून दिलं आपल्याला, दिसायला चांगले नाही होत आपण. सर पुढली स्लाईड. तर हे केल्यानंतर मग ती घरी आली आणि वडिलांनी तिला सांगितलं की तू इंद्राची का उपासना करत नाही, कर ना इंद्राची उपासना. इंद्राची उपासना तिने सुरू केली. आता तिच्याकडे ना तिला कुणीतरी सांगितलं की इंद्राला सोमरस आवडतं. आता सोमरस म्हणजे काय, तर ते उलुखुलं मुसुलं असतं, ते नुसतं आवाज जरी झाला तरी इंद्र कुठेही असेल तिथे यायचं. आता इंद्र ही एक व्यक्ती नव्हती, इंद्र ही डिग्री असते. तर आला इंद्र, तर ती म्हणाली कोण आहेस तू, मी तुला ओळखत नाही आहे. तर म्हणे तू काय करतेस, तर म्हणे माझ्याकडे उखळ मुसळ नाही आहे. पण तिने दातानेच चावून त्यातला तो सोमरस काढला. आणि इंद्र खुश झाला की बघा म्हणजे एखादं आपलं दैवत आहे आणि त्याच्या आवडीचं जर आपण काही केलं तर त्या दैवताला किती आवडतं. तसा इंद्र आला आणि म्हणाला काय हवं आहे का तुला. तर म्हणे तुला दिसत नाही आहे का मी कशी आहे काय आहे. बरं म्हणाले. आणि इंद्राने 3 वेळा तिची कातडी अशी खरवडून काढली. आणि ती जी खरवडून काढली त्यातलं पहिलं निघालं गोधा, गोचीड असते ना, ती निघाली तिच्या अंगातनं. त्यानंतर कर्कोचा म्हणजे जे दिसायला अतिशय विचित्र प्रकारचे जे प्राणी आहेत ते तिच्या अंगातून निघाले आणि ते सुंदर झाले. हो आता ती सुंदर झाली पण ती नवऱ्याकडे गेली. पण एक थोडंसं असं एक वेगळा तिथे एक हे आहे की इंद्राने तिची ती त्वचा खरवडून काढली तर लोक म्हणतात की त्याने तिच्या शरीराचा उपभोग घेतला. तसं नाही आहे, ते शरीर स्पर्श केलं ना तिच्या शरीराला पूर्णपणे. तर त्यात तिने लिहिलं आहे की माझ्या पतीच्या इच्छेविरुद्ध त्याला न सांगता मी इंद्राला माझ्या शरीराला स्पर्श करू दिला. आता त्यातसुद्धा त्या सत्यवचनी आहेत. आणि मग ती म्हणाली की फक्त बाह्य सौंदर्य महत्त्वाचं आहे का, आत्मिक सौंदर्याला काही स्थान नाही आहे का. हा मोठा विचार अपालाने दिला. आणि रोगनिवारण करा, स्वतःसाठी करा, जनकल्याणासाठी करा, पण ती स्फूर्ती येणं जी आहे ना ती स्फूर्ती आपल्याला कोणी दिलेली आहे, अपालाने दिलेली आहे. सर पुढली स्लाईड. आता ही आहे शची पौलोमी. आता पुलम ऋषींची कन्या, मग राक्षस कुळातली असली तरी तीसुद्धा गेलेली आहे ऋषिका पदाला. तर हिचं काय आहे ना, ही काय म्हणते आहे की अतिशय देखणी इतकी सुंदर इंद्राला पत्नी मिळाल्यानंतर सगळे तिच्यावरती खुश झाले, तिला नमस्कार करायला लागले. पण इंद्राने काय केलं की त्वष्टाचा जो मुलगा त्याला मारलं आणि मग त्याच्यावरती तो दोष लागला ना. तो दोष लागल्यानंतर इंद्राला शिक्षा म्हणून पाठवून दिलं. तर इथे एक नहुष म्हणून राजा होता. आणि नहुषाचं काय झालं की त्याला छान वाटत होतं की आपण इंद्राला नमस्कार करणं वगैरे सगळं होतं. पण अचानक हळूहळू ऐश्वर्य आलं की मनुष्याला गर्व पण येतो ना, तसं नहुषाकडे गर्व आला. आणि नहुषाने सांगितलं की चला आता मी इंद्र होतो आहे. मग इंद्रपदासाठी त्याने स्वारी केली आणि तो इंद्र झाला. इंद्र नव्हताच ना, पुढे लपला होता. त्याला ही दिसली शची, अत्यंत देखणी स्त्री, मला ही हवी आहे. तर शची जेव्हा ती स्त्री रूपामध्ये, तिकडे दोन्ही मी लिहिलेलं आहे की जेव्हा ती मनुष्य ऋषिका होती तेव्हा ती काय आहे, ती शची पौलोमी आहे. आणि जेव्हा ती इंद्राची पत्नी म्हणून येते तेव्हा ती इंद्राणी आहे, देवत्व ऋषिका. तर तिने सांगितलं की नहुषा असं का करतोयस तू, माझा पती आहे आणि माझं त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे रे. नाही म्हणे. मग ती शेवटी गेली बृहस्पतींकडे, त्यांनी तिला लपून ठेवलं. आता तिला लपून ठेवल्यानंतर शची गेली भेटायला इंद्राला. आणि इंद्राने तिला पाहिल्यानंतर इंद्राला ऊर्जा आली. बघा कसं असतं ना की आपण म्हणतो उत्तर रामचरितामध्ये भवभूतीने लिहिलेलं आहे की पती पत्नीचं प्रेम कसं असावं. तर एक श्लोक लिहितोय तो की अद्वैतम सुख दुःखयोरनुगतं सर्वासुवस्थासु यत् विश्रामो हृदयस्य यत्र जरसा यस्मिन्नहार्यो रसः कालेनावरणात् यया परिणते यत् स्नेहसारे स्थितं भद्रं तस्य सुमानुषस्य कथमपि एकं हि तत् प्राप्यते. अर्थ सांगते की अद्वैतम सुखदुःखयोः, सुखदुःखामध्ये तुमचं अद्वैत राहू दे, शरीर संबंधासाठी नाही हो. पण कसं आहे की म्हणजे जरसा म्हणजे तुम्ही म्हातारे झालात तरीसुद्धा तुमच्यातला प्रेमाचा तो रस आहे ना तो वृद्धिंगत ठेवा. आणि त्याने कालेना वर्णात यया परिणते, जसं काळ निघून जातो ना तसं ते तुमचं प्रेम परिणत होत जातं, वृद्ध होत जातं. जसं आपण म्हणतो ज्ञानाने वृद्ध ज्ञानवृद्ध, वयाने वृद्ध वयोवृद्ध.
आणि तपाने वृद्ध तपवृद्ध, तसं ते प्रेमसुद्धा तुमचं परिपक्व होऊ दे. पण काय की तुमच्या संसार वेळेला एखादं जर फळ असेल ना, तर तो एक धागा आहे पती पत्नीला एकत्र ठेवण्याचा. आणि म्हणून इकडे ही शची त्याला भेटायला जाते इंद्राला आणि म्हणते, अरे काय कुठे गेली तुझी शक्ती, चल ये. इंद्राची शक्ती वाढते ती आल्यानंतर आणि येतो. आता ही जी शची आहे ना, तिने सगळ्या मुलांचं, तिच्या मुलांना, नवऱ्याला छान एक उपदेश दिला आहे. तर जेव्हा ती सर पुढली साईड करा ना, की जेव्हा पुढे ती इंद्राणी बनून येते, म्हणजे ही शची होती म्हणून इंद्राचं इंद्रत्व आणि इंद्र राहिला. कारण इंद्राचं आपल्याला माहिती आहे की आपण ऐकलेल्या आहेत त्या कथा. कोणती स्त्री दिसली की तिचा उपभोग घ्यायचा, सौंदर्य, तर ती एक संवाद आहे. ऋग्वेदामध्ये संवाद सुक्त आहेत आणि त्या संवाद सुक्तामध्ये वृषाकपी म्हणून ती म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये पण वृषाकपी रमे आत्मा असं दिलेलं आहे वर्णन. आता तो वृषाकपी इंद्र असू शकतो, हरी असू शकतो, किंवा ते एक माकड आहे आणि इंद्राच्याकडचं माकड आहे ते घरातलं. आणि तिला ते माकड अजिबात आवडत नाही, कारण त्यांनी केलेला जो काही हवी काय असेल ते खाऊन टाकतं ते. पण ती इंद्राला म्हणते की अरे काय त्या माकडासारखं फिरतोयस तू इकडून तिकडे, एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे. आणि ते सांगत असताना ती म्हणते की जेव्हा स्त्री पुरुष वंशवृद्धीसाठी एकत्र येतात, ते एकत्र येत असताना समागम करताना देह तुझ्या पत्नीचा आहे, पण तुझ्या मनात दुसरी स्त्री कोणती तरी आहे आणि त्यामुळे स्त्रीशाप लागेल ना रे तुला, असं ती त्याला म्हणते. कारण आत्ताची जी ही सूत्र आहेत ना, कामशास्त्रावरील वेगवेगळ्या प्रकारची शिल्प, काही बायका लज्जेने बोलत नाहीत, परंतु असं कारण ती उग्र आहे ना, देवत्व तिला प्राप्त झालेलं आहे आणि ती खडसावून सांगते की तुला मी माफ करते रे, पण तू जरा माकडासारखं तुझं वागणं बंद कर आणि काय कर, सरळ साधा सज्जन हो, मनाने विचार कर. आणि ती म्हणते तू सुख तुझ्यामध्ये आहे, ते आतमधलं सुख शोध, बाहेर भटकू नको. कोणती अशी एखादी पत्नी असेल की ती नवऱ्याला इतकं बेधडक बोलू शकते. म्हणजे विचार करा की इंद्राणी जेव्हा शची पौलोमी असते ती ऊर्जा देते आणि त्यानंतर पुढे जेव्हा ती देवत्व रूपाने येते तेव्हा प्रत्येक स्त्रीमध्ये ही देवता आहेच, नाही का. चल पुढे. तर आता हे दाम्पत्य जीवनाचं गुणगान ह्या दोघींनी केलेलं आहे. सार्पराज्ञ पण आहे आणि त्यानंतर असलेली विश्ववारा. तर ही सार्पराज्ञ म्हणजे कद्रू, कश्यपांच्या ज्या दोन पत्नी अदिती आणि कद्रू, मग ती सर्पमाता आणि मग विनीता दुसरी. आणि मग ही कद्रू आहे ना सर्पांची राणी म्हणून ती गणली गेलेली आहे. आता ती सगळं म्हणजे सूर्य आणि पृथ्वीचं एक ती मिलन असं दाखवते. आणि आपल्याला कुसुमाग्रजांची ती गोष्ट कविता आठवते. तर त्यात ती सांगते की जीवात्मा आणि परमात्मा मिलन म्हणजे की इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस व्हेनेवर इट इज गेटिंग मर्ज्ड विथ कॉस्मिक कॉन्शियसनेस, तुम्हाला काय अनुभव येतो आत्मा परमात्माचा, तर त्याचं ते सांगते. 30 दिवसातलं त्याचं भ्रमण कसं होतं, म्हणजे भूगोल पण शिकवते, तत्त्वज्ञान पण शिकवते आणि प्रेमकथा पण शिकवते. अशी सार्पराज्ञी आहे. आणि ही जी विश्ववारा आहे तर ती कशी आहे, विश्ववारा एकदम कुटुंबवत्सल, ती खरं म्हणजे सद्योवधू आहे. तर सकाळी उठायचं, दैनिक कर्म करायची, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. विचार करा की काहींना त्याच्यात खूप आनंद मिळतो आहे, घर स्वच्छ ठेवणं, नीटनेटकं ठेवणं. आणि त्यानंतर ती काय म्हणते की याच्यामध्ये दाम्पत्य सुखाचं वर्णन, की दंपती सुख म्हणजे काय असेल, ते दंपती सुखाचं वर्णन ह्या दोघींनी सांगितलेलं आहे. दाम्पत्य जीवनाचं गुणगान केलेलं आहे. पुढची स्लाईड दाखवा. आता ही आहे सरमा. मराठीत लिहितो तर इंग्लिशमध्ये कसं झालं कळलं नाही. सरमा आत्ता काही जण ही देवशुनी आहे. सरमेची गोष्ट सर्वांना माहिती आहे की पणी म्हणून जे होते ते व्यापारी पणिक्कर म्हणतात ना, तर त्या व्यापाऱ्यांनी काय केलं, इंद्राच्या गायी पळून नेल्या. कारण पूर्वी गोधनच असायचं ना, गायी पळून नेल्या. आणि गायी पळून नेल्यानंतर इंद्र कासावीस झाला की एवढ्या गायी करायच्या काय, तर त्यांनी पहिल्यांदा गरुडाला पाठवलं. पण त्याने काय केलं, गरुडाने अमृतरस, त्यांनी काही काही दही दिलं, नवनीत दिलं, ते घेऊन ते ब्राईब दिली त्याला आणि तो राहिला तिकडे. मग शर्माला म्हटलं, शर्मा जाशील का गं तू? ती म्हणाली हो मी जाईन ना. आणि शर्मा निघाली. तेव्हा तिकडे एक रस्सा म्हणून नदी होती, खूप वेगाने प्रवाहित होत होती. आणि तिने सांगितलं, अगं रस्सा, मला त्या पलीकडे जायचं आहे, जरा उथळ कर ना तुझ्या नदीचा भाग, मला जाऊ दे ना. म्हणे तू कोण आहे, तू तर साधी कुत्री आहेस, तुला नाही देणार आम्ही हा भाग. ठीक आहे म्हणे. शर्मेने बेधडक त्या रस्सेमध्ये उडी घेतली आणि ती दुसऱ्या तीराला गेली. तर पणी एकदम घाबरले की एक देवशुनी, आपण म्हणून शुनक म्हणतो ना कुत्र्याच्या पिल्लाला, तर ती देवशुनी आली आहे आणि म्हणे काय गं शर्मा, तू इतक्या लांब कशी काय आलीस, एवढं धैर्य तुला कोणी दिलं? ती म्हणाली, नाही, माझ्या स्वामींनी मला सांगितलं आहे
मग सरमा इथे गेली, तिथे गेली, भुयारात गेली, सगळीकडे गेली आणि तिने शोधलं काय तर तिकडे कुठे गायी लपवल्यात त्या. तिला संदेश फक्त सापडला आणि त्यानंतर ती म्हणाली की अरे इथे गायी ठेवल्यात. म्हणे अगं ये शर्मा, ह्या गायी आमच्याकडे राहू दे, तुला आम्ही लोणी देतो, तुला अमुक देतो, तमुक देतो. ती म्हणाली नको आहे मला हे काही. आणि मग शर्मा गेली. मग तिच्यातलं जे काही देवत्व होतं त्याने मग ते वरती आकाशामध्ये अंतर्धान पावली. तर ही शर्मा म्हणजे प्राणी योनीतल्यासुद्धा ऋषिका होत्या. तर हे शर्मेचं सूक्त आहे. आता काही जण म्हणतात की शर्मा इट मस्ट बी अ क्लॅन, एक वेगळ्या प्रकारची. आपण म्हणतो ना की अरुणाचल प्रदेशामध्ये की जेव्हा तिकडे हे जे असतं सूर्य उगवतो मग कोंबडा बांग देतो, तिकडचे पौरोहित्य करणारे पुरोहित जे असतात ते पौरोहित्य करताना कोंबड्याची टोपी घालून बसतात. म्हणजे मरकट आपण म्हणतो की जसं रामाबरोबर वेगवेगळे काही माकडं होती तसं नसेल. तशी शर्मा आपण तिला देवशुनी म्हणूया किंवा ती एका वेगळ्या वंशातली असलेली. त्यानंतर आता लोपामुद्रा. आता ही लोपामुद्रा ही कोण होती तर सगळ्यात मोठं ज्ञान जिने दिलं ती लोपामुद्रा. अगस्त्य ऋषी आहेत, दिसत आहेत तिकडे. आणि अगस्त्य ऋषीने कार्य करायचं होतं आणि त्यासाठी त्यांना मुलगा हवा होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं ना, ते निसर्गात गेले आणि निसर्गातलं जेवढं काही सौंदर्य होतं ते सौंदर्य घेतलं. मग हरणाकडून डोळे घेतले, वनस्पतींकडून काही काही घेतलं प्रत्येकाकडून आणि एक सुंदर मुलगी तयार केली. आणि म्हणून तिला इतकी सुंदर मुद्रा गेली, त्यामुळे ज्यांच्याकडून निसर्गातून घेतलं होतं त्यांचं चैतन्य लोप पावलं आणि म्हणून तिचं नाव लोपामुद्रा. आता ही कुठे गेली, विदर्भ राजाकडे गेली. विदर्भ राजाच्या आणि त्याच्या पत्नीने छान सांभाळलं. म्हणजे ती आपल्या महाराष्ट्रातली आहे आणि अगस्त्य ऋषी कुठचे आहेत, तामिळनाडूचे आहेत. तर तिला सांभाळलं, ते गेले आणि मग उपवर झाली ती. बरेच तिने वेगवेगळ्या गोष्टी तिच्या आहेत, थोडक्यात सांगते. आणि तिथे गेल्यानंतर मुलीचं लग्न स्वयंवर मांडलं. अगस्त्य ऋषी गेले तिकडे आणि म्हणाले मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. तर चमकला राजा, एवढी देखणी मुलगी आपली ऋषी आणि तिला तपस्वी आयुष्य जगायचं आहे, कसं बरं होणार. तर ते म्हणाले नाही नाही, तिला पण माहीत होतं. म्हणे ठीक आहे मी तयार आहे म्हणे यांच्याशी, कारण मला माझं बुद्धीवर प्रेम आहे, मला शरीराकडे नाही पाहायचं आहे. ती म्हणाली येते. निघाली ती, आले दोघंजणं. मग तिने मग इतकी देखणी जी सौंदर्य घेतलेली ती ऋषींबरोबर आली. ऋषी सर पुढची स्लाईड. नाही ठीक आहे एवढंच मागे घ्या. तर ती ऋषींबरोबर आली आणि मग ऋषी गेले ध्यानामध्ये. ही बसलेली आहे तिकडे. बरेच वर्ष दिवस गेले, वर्ष गेली, ऋषी काही जवळ येत नाहीत. आणि नंतर मग अचानक तिच्या कामभावना उद्दीपित व्हायला लागल्या आणि त्यानंतर संवाद सुक्तामध्ये ह्याचं वर्णन आहे. आता ही लोपामुद्रा काय म्हणते, ती गेली त्यांना भेटायला आणि ती त्यांना म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर म्हणे बोल ना काय आहे. आणि बाळ वाढायचं तिला. बोल ना काय हवं आहे तुला. तर म्हणे माझ्याशी बोला, तुम्ही संवाद साधा. तर म्हणे तुम्ही मला का इथे आणलेलं आहे. म्हणे पत्नी म्हणून. म्हणे दाम्पत्य जीवन आहे, गृहस्थ जीवन आहे. आपण याज्ञवल्क्याचे विचार पाहिले ना की गृहस्थ धर्मामधून सुद्धा आपल्याला काय मिळू शकतं की आपण ब्रह्मवादी होऊ शकतो. पण का बरं आणलं आहे तुम्ही मला इथे. तर म्हणे आपण गप्पा मारूया, संसार करूया. म्हणजे संसार म्हणजे एवढाच अर्थ आहे का, भावना नाही आहेत का आपल्याला. तर नाही म्हणे मला साधना करायची आहे. आणि मग म्हणे मला तर स्त्रीविषयक ज्या काही भावना आहेत त्या माझ्या कामभावना उद्दीपित होत आहेत आणि मी कोणत्याही पुरुषांकडे पाहणार नाही आहे. ॲक्च्युली त्यांचा हा दोघांचा संवाद त्यांच्या एका शिष्याने ऐकला आणि शिष्याने ऐकल्यानंतर शिष्याला खूप खूप म्हणजे आता अपराधीपणाची भावना झाली आणि तो जीव द्यायला निघाला की अरे मी माझ्या ऋषींचं, ऋषीपत्नीचं इतकं बोलणं ऐकलं आणि वाईट आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुक्ताई जेव्हा आंघोळ करत होती आणि सगळे ऋषी आले, नग्न अवस्थेत होत्या, तर सगळ्यांनी अशी तोंड फिरवली. ते म्हणाले हात मग तुम्हाला कुठे काही अध्यात्माचा काय उपदेश आहे. म्हणे शरीरभाव देहभाव जोपर्यंत तुमचा निघून जात नाही आत्म्याशी कसा संवाद साधणार. मग असं सांगून तोच संवाद तिने तिच्या शिष्याशी साधला. शिष्य परत आला. मग त्यांना कळलं की अरे कामभावना ही महत्त्वाची आहे आणि वंशवृद्धीसाठी, कारण त्यांना वंशवृद्धी करायची होती ना. कशासाठी तर संपूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी तो दृढायू मुलगा त्यांना हवा होता. मग ते त्यांचं दाम्पत्य जीवन सुरू झालं. कामभावना त्याचं तिने पूर्णपणे छानपैकी वर्णन केलेलं आहे त्यांना आणि ते सुक्तांमध्ये आलेलं आहे. मग मुलगा झाला. आता हा मुलगा झाल्यानंतर मुलाला आई खूप आवडायची सतत. मग सगळे छान खूप सुंदर त्यांचा संवाद सुरू व्हायला लागला. आता इकडे बघितलं विष्णूने की काय झालं, इकडे हे तपस्या सोडून
दाम्पत्य जीवनामध्ये रमलेले आहेत म्हणून त्यांनी तिला शाप दिला लोपामुद्रेला. अगं बाई हे काय चाललं आहे म्हणे, आता तू नदी होणार. तर ते पूर्वी जसं काही म्हणतात आणि अगस्त्याने कसं समुद्र प्यायले होते ते आपल्याला माहिती आहे. मग ते म्हणाले नाही बाबा माझी पत्नी मला आता अशी नदी होऊन वाहत असलेली नाही चालणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं, कमंडलूमध्ये तिला धारण केलं. पुढची स्लाईड. आणि कमंडलूमध्ये घेऊन ते सगळीकडे तिला लोपामुद्रेला घेऊन जायला लागले. आणि मग आता सगळीकडे आता पाण्याची टंचाई, दुर्भिक्ष आणि ह्या लोपामुद्रेला पुढे खूप मोठं कार्य करायचं होतं. आणि म्हणून मग गणपतीने काय केलं, ते ध्यानमग्न असताना उडत उडत आले कमंडलू. ती आता दैवी योजना होती. तो असा कलंडला आणि त्यातनं ती वाहू लागली कावेरी. आता ही कावेरी वाहू लागल्यानंतर ते म्हणाले ही गेली, आता मी काय करू, माझी पत्नी इतकी प्रिय पत्नी. मग त्यांचा मुलगा जो दृढायू जो आहे, मग त्याला तो म्हणजे माझी आई अशी फिरलेली मला नाही आवडणार. मग तो म्हणाला नाही, हे जल संपूर्ण पृथ्वीला काय करणार आहे की शांती देणार आहे. आणि म्हणून अजूनही तामिळनाडूमध्ये कावेरीच्या ठिकाणी काही ठिकाणी बसून खूप उग्र अशी तपश्चर्या केली जाते. आणि अध्यात्मामध्ये जेव्हा लोकांना खूप मोठं काही हवं असेल तर ते करण्यासाठी जिथे जास्त ध्वनी तरंग मिळत आहे तर कावेरीच्या तीरावरती. आणि म्हणून कमंडलू ते कावेरी असा ह्या लोपामुद्रेचा प्रवास आहे. सर पुढे जाऊया. आता पतीची शक्ती असलेल्या ह्या सूर्या सावित्री, आता बस 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 आता ही शक्ती आहे की सूर्यदेवाची मुलगी सावित्री, तिचं स्वयंवर मांडलं. रथांची स्पर्धा होती. अश्विनी कुमार आले आणि त्यांचं जे काही वीररस पाहून ती स्वतःच त्यांच्या रथामध्ये चढली आणि ती म्हणाली मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि तिने तिच्या स्वतःच्या विवाहाची सूक्त रचलेली आहे त्याच्यावरती. मी आपण आपला मंगलाष्टक म्हणतोय की विष्णूला कमला वगैरे करतोय, पण या सूर्या सावित्रीचं एक जरी सूक्त म्हटलं ना तरी त्यातलं म्हणजे जे विवाह मंडलामध्ये विधीमध्ये जे पावित्र्य असते हे सूर्या सावित्री काय काय म्हणते बघा ना. ती सांगते की प्रत्येक आदर्श पत्नीची कर्तव्य काय व्यवस्थित वाचून घ्या. की ती म्हणते की सर हे नंतर दाखवा की आदर्श कुटुंब चालवण्यासाठी पत्नीमध्ये काय पाहिजे तर सत्य आणि शुचिता. खरं बोलायचं तिने, खोटं नाही सांगायचं त्याला. मग दुसऱ्या पुरुषाचा जरी मनात विचार आला तरी त्या क्षणी तिला सांगता आलं पाहिजे अरे तुझ्या ठिकाणी मी ह्या पुरुषाची तुलना केली बरं का. आणि पतीने सुद्धा ते सामर्थ्याने म्हणजे आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहे. तो जर काम देऊ शकत नसेल पतीला तर धर्म अर्थ आणि मोक्ष द्यावं. धर्म नाही देता आला तर मोक्ष देता येणार नाही, पैसा तरी दे ना बाबाबाईला. हे 4 गोष्टींमध्ये तर ती म्हणते की पतीकडे जर शुचिता पावित्र्य तुम्हाला हवं असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य हवं आणि उत्पादकता हवी. म्हणजे त्यात तो वीर्यवान हवा असं तिचं म्हणणं आहे. ती म्हणते पती पत्नी जर आनंदी असतील ना घरामध्ये तर कधीही त्या घरामध्ये भांडणं होत नाही. तर ज्या गुरुकडे ती जाते, मग गुरु स्त्री असो पुरुष असो, तर तो तिचा दुसरा पती आहे. आणि तिसरा आहे ना अग्नी. सकाळी जेव्हा घरातली गृहिणी उठते केर वगैरे काढल्यानंतर सगळ्यात पहिलं तिचं काम कोणाशी असतं, अग्नीबरोबर असतं. कारण पाकशास्त्र तिचं तिथून सुरू होतं. कारण घरात जर तुम्ही चांगलं अन्न दिलं नाही तर काय होईल. म्हणून अग्नी तो पाकशास्त्र, चिकित्साशास्त्र आणि व्यावहारिक ज्ञान देणारा आहे. तो अग्नी तिचा तिसरा पती. ती सांगते की त्याच्याशिवाय तिचं जीवन नाही आहे. म्हणजे अगदी यज्ञ करायचं असेल तरीसुद्धा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी त्या स्त्रीला आवाहन केलं जातं. आणि चौथा आहे जो मानव आहे, जो तिचा रक्षक आहे. तर एखादी पुढलं दाखवा आता की आत्ताच्या काळातली जी आधुनिक स्त्री आहे ती अजून काही वेगळं सांगू शकेल का. मी कितीतरी हजारो वर्ष असलेल्या ह्या ऋषिका ज्या आता सांगत आहेत, आत्ता पुन्हा तोच काळ आला असं नाही का वाटत आपल्याला. तर ह्या सगळ्या ऋषिका ह्यांचे विचार त्याप्रमाणे आहेत. तर पुढली स्लाईड दाखव. आता ही विश्वास दान महात्म्य श्रद्धा आहे. अजून पुढे जाऊ त्या दक्षिणा आहेत. बघा असं का आपल्या घरी गणपती येतात ना, आणि गणपती आल्यानंतर आपण काय करतो, एखादा चांगला खूप आवडीचा पाहुणा आपल्या घरी आला की काय करू, हे करू, ते करू, असं धावपळ होते ना त्याला काहीतरी देण्यासाठी. आणि मग गणपती आल्यानंतर आपण काय करतो आहे की त्याच्यावरती मानवी भावभावनांचं आपण आरोपण करतो आहे. आणि मग हा नैवेद्य, आज आमच्याकडे तो नैवेद्य होता, आम्ही आज हे दिलं ते दिलं, सगळ्या भावना आपण अशा उलगडून देतो त्याच्याकडे. तसंच त्याने सांगितलं आहे की ही श्रद्धा आणि दक्षिणा जे काही कराल ते श्रद्धेने करा. कुणीतरी सांगतो म्हणून करू नका. आजच्या आपल्या ह्या आधुनिक ऋषिका ज्या आहेत ना त्या अशा आहेत
माझी श्रद्धा असेल, इफ आय हॅव फेथ आय विल फॉलो यू. आणि त्यामुळे श्रद्धा असेल तर पुढे जा, नाही तर जाऊ नका. की कुणी सांगितलं कर, हां ठीक आहे, मी नमस्कार केला आणि मनामध्ये काय असतं की इथे मांडलेलं मी पायाने लाथ मारून उडवून टाकेन. तर त्यामुळे तसं न करता श्रद्धेला महत्त्व द्या आणि दक्षिणा जे द्यायचं ते मनापासून द्या. आणि जर मनापासून त्यांना घे बाबा तुला घेऊन टाक, तर त्या दानाला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून ते दान देताना ती काय म्हणते की जे मोठमोठे श्रीमंत लोक आहेत ते राष्ट्रासाठी दान करतात, ते पंक्ती पावन असतात, पहिल्या पंक्तीत त्यांना बसवलं जातं. आणि मग अशा लोकांच्या सोबत जेव्हा आपण असतो, आपण फोटो काढतो ना की अरे वा आम्ही टाटांना पाहिलं, आम्ही ह्यांना पाहिलं, तर आपल्याला अतिशय आनंद होतो. आणि म्हणून श्रद्धा आणि दक्षिणा हे जे आहे ना त्यांनी अन्नदान श्रेष्ठ मानलेलं आहे. आजच्या काळामध्ये पण जसं रक्तदान श्रेष्ठ आहे तसं अन्नदानसुद्धा श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि म्हणून मानवी भावभावनांचं जे आरोपण आहे ना ते श्रद्धा आणि दक्षिणा ह्यांना दैविक ऋषिका मानून केलेलं आहे. तर ह्या ब्रह्मवादिनी ज्या ऋषिका आहेत त्या कोण कोण आहेत, तर त्या अशा वेगळ्या स्वरूपाच्या आहेत की कोणी कामसृष्टीचं महत्त्व सांगतायत, कोणी जीवात्मा परमात्मा ऐक्य सांगतायत, दाम्पत्य जीवनाचं महत्त्व सांगतायत, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेत आहेत. सगळ्या सर्व वर्णातील भिन्न स्तरातील अशा ह्या पशुयोनीतल्यासुद्धा ऋषिका आहेत. आणि संवादसुक्त कथनात त्या अतिशय प्रभावी अशा म्हणजे वक्तृत्व शैली ज्यांच्याकडे चांगल्या ओरेटर आहेत, अशा ह्या सगळ्या ब्रह्मवादिनी ऋषिका. आपण जर आधुनिक काळातल्या ह्या ऋषिका पाहिल्या तर कितीतरी आहेत अशा. म्हणजे कादंबिनी गांगुली पहिली डॉक्टर बंगालमधली, त्यानंतर आपण आनंदीबाई जोशींचं नाव घेतो आणि नंतर रखमाबाई राऊत. तर ह्या सगळ्याजणी पहिल्या ज्या आहेत, टेल्सी थॉमस तिचं नाव घेतलं तर आपल्याला काय वाटतं की अरे एवढंसुद्धा ह्या करू शकतायत. जिजाऊ आहे, अहिल्याबाई होळकर आहेत. तर ह्या सगळ्या ऋषिका त्यांनी प्रत्येकीने काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं इथे इतक्या जणी बसलेल्या आहेत, जरी त्या सद्योवधू असल्या तरी आपल्या कार्याशी अत्यंत प्रामाणिक आहेत, एकच ध्येय ठेवलेले आहेत आणि सद्योवधूमधून सुद्धा आपण ब्रह्मवादिनी होऊ शकतो. धन्यवाद. मला असं वाटतं मंत्रमुग्ध होणं काय असतं तो आपण अनुभव घेतलेला आहे. खरं आहे, तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं मी जे वाक्य उच्चारलं ते तुमच्या मनातलं अतिशय रसाळ अशा वाणीमध्ये शुद्ध अंतःकरणाने. कारण ऋषिका मांडण्यासाठी मुळात स्वतःचं अंतःकरण शुद्ध असायला हवं, ऋषितुल्य असायला हवं. आणि मला असं वाटतं डॉक्टर सुनीताताईंचं अंतःकरण आपल्यापर्यंत पोहोचलं. कारण ज्ञानेश्वरांच्या शब्दातलं की ये हृदयीचे ते हृदयी घातले, ते तुम्हाला आतून अभ्यास करताना तुम्हाला ते सगळंच्या सगळं आतमध्ये शिरपलेलं असेल, ते तुमच्यापाशी सगळंच्या सगळं कमंडलमय झालेलं असेल तरच ती कावेरी व्हायला लागेल. अशी ही आजची वाणी होती. ताई मी निशब्द आहे, कारण मला असं वाटतं की वाणी थांबावी असं तुम्ही सांगितलं की काही वेळेला बोलता येत नाही आणि तिथे फक्त तो अनुभव अमृताचा जो काही एक आनंद असतो तो आपण घेतलेला आहे. मला एक जाणवलं, म्हणजे आम्ही सगळेजण हे मध्ययुगीन इतिहासातले आणि ते सगळेच्या सगळे कागदपत्रांमधले, तुम्ही सगळेजण संस्कृताचे अभ्यासक, प्राचीन काळातले. या दोघांमधला फरक असा आहे की आम्ही खूपच लढायांमध्ये गमलेलो असतो आणि माणसांच्या राजकारणाचा इतिहास अभ्यास असतो. तुम्ही माणसांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या संस्कारांचा, त्यांच्या धार्मिक नीतिमत्तांचा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ब्रह्मतत्वाचा असा जो काही एक संचित आपल्याकडे आले त्याचा अभ्यास असतो. हा दोन इतिहासाच्या वेगवेगळ्या दालनातला प्रवास आहे. पण आत्ता हा जो चालू आहे, म्हणजे जामखेडकर सरांपासून सुनीताताई आणि पुढे अजून वाढणार आहे, या प्रवासामध्ये एक मात्र आपल्याला जाणवतं की आपल्याला या इतिहासामध्ये अंतःकरण शुद्धतेचा अनुभव मिळतो. की आपलं जे प्राचीनत्व आहे ते इतकं शुद्ध आहे, विशुद्ध आहे आणि त्याचा अनुभव मिळतो. तुम्ही आम्हाला आत्ता आमच्या ऋषिकांची ओळख करून दिली, पण मला जाणवतं की प्रत्येक घरामध्ये अशी एक ऋषिका किंबहुना सगळ्याच ऋषिका भारतवर्ष ऋषितुल्य करत आहेत आणि त्या सगळ्यांना या निमित्ताने वंदन करतो. आभार प्रदर्शनासाठी मी ललित पवार यांना विनंती करतो. प्रश्न आहेत का कुणाचे?
प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर घेऊया. ताई आहे. मी ऑब्झर्व केलं सलमा जेव्हा तुम्ही म्हटलं होतं तुम्ही इथे तुमची स्लाइड होती ती डॉग होता राईट. आणि आणि यू सेड की गायी आणण्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांना पाठवलं आणि सगळ्यांना ब्राईब दिलं गेलं आणि दे जस्ट स्टेड ओव्हर देअर ओनली. ओके. पण सलमा कुत्र्याच्या रूपात दाखवली आणि ते डिटेक्ट करतं तुमचं लॉयल्टी टुवर्ड्स द ओनर. म्हणजे मला ते फार साधारण जाणवलं. इज इट सो की म्हणजे देरफोर आपण जे कुत्र्याला म्हणतो की तो किती लॉयल असतो माणसाप्रती, तर हे मला फार उत्तम उदाहरण वाटलं की ती तिकडे म्हणजे मला ते नवीन होतं की सलमा लेडी आणि तिथे एक कुत्रा साडी नेसलेला दाखवलाय आणि शुची म्हणजे यू सेड श्वानाला शुनी आहे शुनी. तर त्या प्रकारे तो कुत्रा जरी त्याला खूप लालच दाखवलं तरी पण ही स्टेट टू हिज की नो आय वॉन्ट टू गेट द काउज बॅक फॉर देअर. येस. सो दिस वॉज व्हॉट आय ऑब्झर्व. नाही ताईंनी आता जे विचारलं तर म्हटलं की भाव पोहोचला त्यांच्याकडे आणि कळलं की प्रत्येकाला की स्वामित्व निष्ठा जी असते ती शुनकाकडेच किती असते ते दाखवलेले आहे. अजून कोणाचा प्रश्न? ठीक आहे. मी श्रीकांत चव्हाण. त्यांनी जे बोलल्या ते प्राचीन काळात मला वाटतं या हल्लीच्या काळाशी एवढं ते जुळलेलं आहे की प्राचीन असं वाटलंच नाही की मी ह्या समजुतीत होत की प्राचीन वेदकाळी अतिशय जुन्या काळी, पण त्यांचे ते विचार जे मांडले ते अगदी हल्लीच्या काळाशी मिळते जुळते आहेत आणि ते थोडं मला भावलं ते टच मी. दुसरी गोष्ट एक झालं म्हणजे ह्याने पहिल्या स्टार्टपासून एंडपर्यंत वाहती नदी असेल तशी खळखळती नदी वाहत होती त्यांची. शेवटपर्यंत एकदम शेवट झाल्यानंतर आम्ही कचकून उठलो, अरे शेवट झाला की काय, आम्ही त्याच्यामध्ये तल्लीन झालेलो. तर ते फार छान प्रकारे सांगितलं तुम्ही. आम्ही थँक्यू. की काही सुरुवातीच्या जेवढ्या ऋषिका तुम्ही इथे नमूद केल्या त्यांना सुरुवातीला कुठेतरी नवऱ्याकडनं वगैरे अपमानित केलं गेलं किंवा नाकारलं गेलं आणि त्यानंतरही त्यांनी त्याचा बदला न घेता स्वतःची लाईन मोठी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ज्ञानाने किंवा तर तेही खूप नोट करण्यासारखं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. धन्यवाद. स्वतःमध्ये प्रगती आणून ते वेंट बॅक टू द हजबंड. इट्स नॉट की आता तुला मी धडा शिकवते म्हणून. अजून काही कॉमेंट्स किंवा फीडबॅक तुमचे?